जय हिंद मित्रांनो, लेट स्टार्ट. खालील विधाने पहा. तर सायक्लॉन बद्दल विचारलेलं आहे. तर आपल्याला 2024 साठी 2023 चा कोणता सायक्लॉन होता? तो आहे सायक्लॉन बिपरजॉय. ओके. बिपरजॉय कुठे हिट झालता? गुजरातमध्ये. त्यानंतर त्यानंतर कोणता आहे ते सायक्लॉन 2024 मधला सायक्लॉन? सायक्लॉन रिमल, ओडिसा कोस्ट वरती. हा मे मध्ये आलेला होता. ओके. त्यानंतर रिमलच्या नंतर ऑगस्टच्या आणि सप्टेंबरच्या दरम्यामध्ये सायक्लॉन आसना. ओके. जो मध्य प्रदेशला म्हणजे सर्वात जास्त इम्पॅक्ट मध्य प्रदेशवरती झाला त्याचा. त्यानंतर सायक्लॉन दाना, ओडिसा कोस्ट, वेस्ट बेंगॉल, जो ऑक्टोबर 24-25 च्या दरम्यान. ओके. आणि ओके, हा एवढेच आहेत. आता आपण पाहूया आता सायक्लॉन फॉर्म कसे होतात. तर सायक्लॉनचे दोन प्रकार आहेत बघा. एक ट्रॉपिकल आणि दुसरा आहे एक्स्ट्रा ट्रॉपिकल. तर कंडिशन कोणकोणत्या आहेत सायक्लॉन फॉर्म होण्याच्या? वॉर्म ओशन वॉटर. किती? 27, ऍटलीस्ट 27°C. दुसरी कंडिशन कोणती आहे? लो प्रेशर एरिया. पुन्हा प्रेझेन्स ऑफ कोरिलिसियस फोर्स. चौथी कोणती आहे तर मोर मॉइश्चर. ओके. ड्यू टू आता मॉइश्चर मुळे काय होतं, ओलाव्यामुळे काय होतं तर रायझेस अपवर्ड ओव्हर द ओशन. ओके. आता ना याची डायग्राम पाहूयात आपण. आता हे बघा, हे ट्रॉपिकल सायक्लोनची डायग्राम आहे. आता आपल्याला कदाचित विचारल्या जाऊ शकतात, विच ऑफ द फॉलोइंग आर द इव्हेंट्स हॅपन इन सायक्लॉन. ओके. तर हे नाव लक्षात ठेवा. हे इथे आय. ओके. आयच्या नंतर हे काय, वॉर्म मोइस्ट एअर रायझेस. यानंतर वॉर्म एअर कूल्स आउटवर्ड. हे काउंटर क्लॉकवाईज. लार्ज वॉटर ओशन, लो प्रेशर एरिया. ओके. हे आई झालं, हे झालं. आता एक लक्षात ठेवा, प्रेशर सिस्टीम, त्यानंतर प्रेशर कंडिशन ऍट सेंटर. ओके. आणि वाऱ्याची दिशा नॉर्थ साइडला काय आहे आणि साऊथ साइडला कशी आहे. ओके. तर तर प्रेशर सिस्टीम सायक्लॉन साठी काय आहे आणि अँटी सायक्लॉन साठी काय आहे ते लक्षात ठेवा. सायक्लॉन आता लो प्रेशर कंडिशन ऍट सेंटर. सायक्लॉनला कशी असते, लो असते. अँटी सायक्लॉनला कशी असणार, त्याच्या अपोजिट हाय असणार. ओके. त्यानंतर नॉर्थ मधून कसं, अँटी क्लॉकवाईज. ओके. आणि साऊथ मध्ये कसे, क्लॉकवाईज. अँटी सायक्लॉन हाय प्रेशर नॉर्थ मध्ये क्लॉकवाईज आणि साऊथ मध्ये अँटी क्लॉकवाईज. ओके. आय होप क्लिअर आहे. आता एक लक्षात ठेवा, यांचे नॉमेनक्लेचर बघा. तर ही वाली डायग्राम बघा. हा जो आहे ना, हा साऊथ पॅसिफिक ओशन. तर इथे साऊथ पॅसिफिक, नॉर्थ पॅसिफिक, पुन्हा नॉर्थ अटलांटिक, इथे नाव आहे सायक्लोनला हरिकेन. जो जून ते ऑक्टोबर याच्या महिन्यात येतो साऊथ पॅसिफिक रिजन मध्ये. ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान मध्ये कुठे येतो, साऊथ पॅसिफिक ओशन मध्ये. आता हे कंट्रीज कोणत्या, तर USA, कॅनडा, मेक्सिको, म्हणजे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका. आणि ते कॅरेबियन्स आयलँड आहेत ना, ते म्हणजे वेस्ट इंडिज जे येतात ना, क्रिकेटची टीम असते वेस्ट इंडिज वाली, तर ते कॅरिबियन आयलँड मधून येतात. ओके. आता हरिकेन झालं, हे सायक्लोन कुठं, इंडियन ओशन रिजन मध्ये म्हणतात, म्हणजे एशियन कंट्री मध्ये आणि हे गल्फ वाल्या इकडे. आता हे नॉर्थ वेस्ट पॅसिफिक मध्ये जपान, चायना तिकडे काय म्हणतात याला, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया मध्ये तर याला टायफून म्हणतात. आणि न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ते पपुआ न्यू गिनी इकडले जे आयलँड्स आहेत ना, ओके, तर ते तिथे म्हणतात विली विली, जे जानेवारी ते मार्च मध्ये येतात. ओके. सायक्लॉन डिसेंबर ते मार्च आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर याच्यामध्ये महिन्यात येतात. ओके. आता आपण जे कंडिशन बघितले होते ते बघा.
नंबर ऑफ सायक्लोन पर इयर, सी टेम्परेचर किती 27 डिग्री, हरिकेन म्हणजे हे लोकल नेम यांचे वेगवेगळे लोकल नेम आहेत. ओके, ऑल क्लिअर. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हा, महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भात रिकामजागा येथे संशोधन करण्यात आले होते. तर मित्रांनो, ह्या पाटणे, इनामगाव आणि हादगाव या तिन्ही गावामध्ये संशोधन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्यात आपल्याला शेती आणि त्यांचे देश आणि स्थलांतर शेती. तर मित्रांनो, हा प्रश्न आपण याच्या आधी पण खूप वेळेस डिस्कस केलेला आहे. महत्वाचा टॉपिक आहे हा. तर भारतामध्ये भारतामध्ये काय तर झूम कल्टिवेशन, मध्य अमेरिका पुन्हा मेक्सिकोच्या एरियामध्ये काय मिल्पा. ओके, मिल्पा. त्यानंतर ब्राझीलमध्ये काय म्हणतात त्याला रोका. इंडोनेशियामध्ये याला लडांग असं म्हणतात. ओके. आता ऍक्च्युली हे स्थलांतरित शेती म्हणजे कसं, सोप्या भाषेत सांगायचं तर कापून टाकायचं उत्पादन, पीक आलं ते कापायचं आणि ती जागा नाही, जाळायची आणि पुढे जायचं. ओके, म्हणजे काय करायचं आता हा एक लक्षात ठेवा, हा आहे एक फॉरेस्टचा एरिया आहे. ओके, तर ह्या एरिया मधले काय करणार, त्यांना असं हे ग्रुप ऑफ पीपल आला इथे, तर ते पीपल काय करणार, इथे येणार, यांना वाटली ही जमीन चांगली आहे तर इथे काय करणार ते, इथले ते झाड झुडप आहेत ना त्याला कापणार आणि इथं शेती करणार. ओके, 1-2 वर्ष शेती करणार, त्याच्यानंतर काय करणार ते इथून परत दुसऱ्या जागेवर निघून जाणार, इथली जे उत्पादन काढणार आणि ही जागा जाळून टाकायची, म्हणजे ते पीक जे घेतलं ते जाळायचं, म्हणजे जो वेस्ट मटेरियल आहे ना पिकाचं ते जाळायचं आणि पुढे निघून जायचं. याच्यामध्ये बघा कुदळचा वापर होतो, म्हणजे याला बघा स्लॅश अँड बर्निंग असं पण म्हणतात. ओके, पुन्हा हो ऑर डिगिंग स्टिक, पुन्हा अजून काय म्हणतात त्याला क्रॉप रोटेशन. ओके, तर ही शेती शॉर्ट पिरियड साठी केलेली जाते, शॉर्ट टाइम साठी. ओके, पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्यात. ओके, सिद्धांत विचारले आणि त्यांचे सायंटिस्टचं नाव विचारलेलं आहे. तर सेफिड सिद्धांत हा सिद्धांत डॉक्टर बॅनर्जी यांनी दिलेला आहे. तर ह्या सिद्धांतामध्ये त्यांनी सौर यंत्रणेची उत्पत्ती कशी झाली याच्याबद्दल म्हणजे माहिती सांगितली आहे, जे 1942 मध्ये त्यांनी डिस्कवर केलं होतं, ओरिजिन ऑफ सोलार सिस्टीम. ओके, आता विद्युत चुंबकीय सिद्धांत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ही 1942 मध्ये कोणी दिली होती, तर आल्फन्स यांनी दिलेली आहे. यांचं पूर्ण नाव काय आहे तर हॅन्स हॅनस अल्फॅन. तेजोमेय सिद्धांत याच्या आधी पण आपण डिस्कस केलेला मित्रांनो. तेजोमेय सिद्धांत म्हणजे काय, नेब्युलर थिअरी, जी 1796 मध्ये लॅपलास यांनी दिलेली आहे. बायनरी जोडतारा सिद्धांत म्हणजे बायनरी 1937 मध्ये कोणी दिली होती, तर हे लिटलन यांनी दिली होती. लिटलन आणि यांच्यासोबत यांच्या पार्टनरचं नाव काय आहे तर रुझेल, रुझेल अँड लिटलन. तर याच्यामध्ये ते काय सांगू लागले की, ते म्हणे की ह्या सोलार सिस्टीम मध्ये सन हा एकटाच स्टार नाहीये. ओके, ह्या गॅलेक्सी मध्ये सन हा एकटाच स्टार नाहीये. ओके, सोलार सिस्टीम म्हणण्यापेक्षा गॅलेक्सी मध्ये सन एकटाच स्टार नाहीये, त्याच्यासारखे खूप स्टार आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. सॉरी, द फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी इज, तर हे कोण आहे तर विडाल डी ला ब्लाश. आता हेरोडॉटस कोण आहेत तर फादर ऑफ हिस्ट्री, ज्याला काय म्हणतात फादर ऑफ लाय. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं 2019च्या पेपर अनालिसिस मध्ये. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रवाहाचे प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण. अनुर्वती, अनुर्वती म्हणजे काय, मूळ उताराचे नियंत्रित प्रवाह. त्यानंतर प्रत्युनुवर्ती, प्रत्युनिवर्ती म्हणजे ऑब्सिक्वेंट. ऑब्सिक्वेंट काय कुठे असतो तर हा असतो खडकाच्या नदीच्या विरुद्ध वाहने. परावर्तीय म्हणजे हे दृश्यामधून दरी तयार होऊन
प्रवाहक वाहने, पर्यावर्त म्हणजे सबसिक्वेंट, गुफित प्रवाहाची आपापसात जोडलेली व्यूहरचना. ओके, तर याला इंग्लिश मध्ये बघायचं तर कन्सिक्वेंट. कन्सिक्वेंटचं काम काय? फ्लो कंट्रोल बाय ओरिजिनल स्लोप. ऑब्सिक्वेंट म्हणजे फ्लो अपोजिट टू डीप रॉक. सबसिक्वेंट स्ट्रीम डेव्हलप व्हॅली अक्रॉस आउटक्रॉप. आणि ब्रेडेड म्हणजे मेज ऑफ इंटरकनेक्टेड चॅनल्स. ओके, ऑल क्लिअर. तर पुढचा प्रश्न पाहू आता. झेलम रिव्हर ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते आणि सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. आता लक्षात ठेवा, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, पण आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? झेलमचा उगम कुठं झालेला आहे? तो झालाय व्हेरी काय व्हेरीनाग. व्हेरी व्हेरीनाग, सॉरी. ओके, आता उलर हे काय आहे? उलर हे फ्रेश वॉटर लेक आहे. फ्रेश वॉटर लेक कुठं आहे? हे याचं लोकेशन बंदीपुरा टाउन. ओके, आणि उलर लेक हे टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीजने बनलेला आहे. सिंधू नदी ही कैलासावरती उगम पावलेली आहे. तिच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत काय सिंधू नदीच्या? झेलम, सतलज, रावी, ब्यास, चेनाब. ओके, आणि राईट ट्रिब्युटरीज कोणत्या आहेत? राईट साईडच्या तिच्या उपनद्या कोणत्या आहेत? शोक, गिलगित आणि काबोल. सतलज ही एक एन्शंट रिव्हर आहे. ओके, लक्षात ठेवा, एन्शंट रिव्हर आहे. सतलज रिव्हर वरती भाकरा डॅम आहे, जिचा आता हे सतलज नदीचा उगम कुठं होतो तर मानसरोवर राक्षस लेक तिथे. अच्छा, आता हे झेलमचं जे वेरिंग आहे ना, जिथं ओरिजिन होतं हे, हे काय होत तर हे काश्मीर व्हॅलीच्या तिथे आहे. ओके, सॉरी. ओके, तर पुढचा प्रश्न. विधाने पहा. प्रवरा व कुकंडी या नद्या दरम्यान स्थित डोंगरात हरिश्चंद्र डोंगर म्हणतात. पालघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. तापी व गोदावरी नदी खोऱ्या दरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगा आहेत. तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. तर हे आता लक्षात ठेवा. तापी, तापी काय आहे तर वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर. गोदावरी ईस्टर्न फ्लोईंग. गोदावरीला काय म्हणतात? काय दक्षिणेची गंगा. गंगा. आता नर्मदेच्या दक्षिणेस ओके, नाही तापी नदी कुठे ड्रेन होते तर अरेबियन सी. ही कुठे ही बे ऑफ बेंगॉल मध्ये. मांजरा नदी, मांजरा नदीवरती ना निजाम सागर धरण आहे बघा. निजाम सागर डॅम जो हैदराबाद मध्ये आहे. कुकडी रिव्हर ट्रिब्युटरी आहे घोड रिव्हरची, आणि ह्या घोड रिव्हरच्या तिथेच हरिश्चंद्र डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालील वळ्याच्या प्रकाराच्या जोड्या लावायच्या. ओके, वळ्या दिल्यात आणि त्यांचे प्रकार लावलेत. तर एक नत वळा, समनत वळा, परिवलित वळा आणि प्रतिवलित वळा. ओके, तर मित्रांनो, एक नत वळा म्हणजे एक भुजा एक मंद आणि दुसरी लंबवत. समनत वळा म्हणजे दोन्ही भुजा समांतर पण एका बाजूला झुकलेली. परिवलीन वळा दोन्ही भुजा समांतर व पृष्ठभागासही समांतर. प्रतिवलित वळा म्हणजे एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटलेली. ओके, आता याच्या ना एकदा इंग्लिश मध्ये याला बघूयात, म्हणजे दोन्ही स्टुडंटला लक्षात येऊन जाते. ओके, इंग्लिश वाले आणि मराठी वाले. तर मोनोलिथिक फोल्ड. तर मोनोलिथिक फोल्ड म्हणजे काय? वन लाईन inclined and other perpendicular. Isolithic fold, both line parallel but inclined to one side. Recumbent fold, तर हे both
line parallel to each other and ground lower. आणि ओव्हरटर्न फोल्ड म्हणजे काय? हे म्हणजे वन लाईम वन लिम टुवर्ड टर्न ओव्हर द अदर लिम, म्हणजे एकावरती दुसरी हे ओव्हरलॅप होते. आता याच्यात अजून लक्षात घ्या, मोनोलिथिक फोल्ड आहे ना, तर याच्यात काय होतं, जी स्टेप असतात ना, स्टेप लाईक फोल्ड आहे हे. ओके, मोनोलिथिक फोल्डची स्ट्रक्चर कसं असतं, स्टेप लाईक फोल्ड, म्हणजे हे स्टेप लाईक फोल्ड इन कुठे, रॉक स्ट्रेटामध्ये. आता मी त्याची डायग्राम दाखवतो, पण आधी आयसो लिथिक फोल्ड म्हणजे समनत वळा. काय तर समनत वळा म्हणजे रिझल्ट ऑफ कंटिन्यूड लॅटरल कंप्रेशन. ओके, लॅटरल कंप्रेशन मुळे बनलेले असतात आयसोलिथिक फोल्ड. म्हणजे काय, बोथ लिंब पॅरलल बट इन्क्लाइंड वन साइड, पॅरलल आहेत, इन्क्लाइंड आहेत. आता ना आता रिकम्बंट फोल्ड, परिवलित वळा, तर हे प्रेशरच्या कंटिन्युअस फोर्समुळे बनलेलं आहे. आणि ओव्हरटर्न फोल्ड म्हणजे प्रतिवलित वळा, ह्या ज्या वेळेस एक लिंब आहे ना, एक लिंब ऑक्युपाइड वन लिंब ऑक्युपाइज द नॉर्मल पोझिशन. ओके, वन लिंब ऑक्युपाइज द नॉर्मल पोझिशन, वन लिंब टर्न्स ओव्हर द अदर लिंब. म्हणजे एक नॉर्मल आहे आणि दुसरी अशी आहे, ही नॉर्मल याच्यावरती ओव्हरलॅप होते. आता याचे डायग्राम पाहूयात, म्हणजे व्यवस्थित समजून जाईल अजून. आता हे बघा, हे आयसोक्लिन. ओके, म्हणजे आयसोक्लिनला काय म्हणतात आपण, समनत वळा. हे असं आयसो, हे बोथ लिम्स पॅरलल, बट इन्क्लाइन टू वन अदर, हे इन्क्लाइन टू वन अनदर. सॉरी, हा. त्याच्यानंतर काय, रिकम्बंट फोल्ड म्हणजे परिवलित वळा, परिवलित वळ्या. तर याच्यात काय होतं, दोन्ही भुजा परिवलित वळा, दोन्ही भुजा समांतर व काय, पॅरलल टू इच अदर, बोथ लिम्स पॅरलल टू इच अदर अँड ग्राउंड. तर हे बघा, हे पॅरलल इच अदर ऑन ग्राउंड, ही जी आहेत ना, रिकम्बंट फोल्ड. आता परिवलित वळ्या झाल्या. नंतर ओव्हरटर्न फ्लो फोल्ड म्हणजे प्रतिवलित वळा. याच्यात काय दाखवतात, प्रतिवलित वळा म्हणजे एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटलेली. हे बघा, एक भुजा ही दुसऱ्या याच्यावर उलटलेली आहे इथे. ओके, सॉरी. आणि शेवटचं कोणतं आहे, एक नथ, काय, एक नथ वळ्या, त्याला मोनोक्लिनिक फोल्ड म्हणतात. तर काय याच्यात, वन लिम इन्क्लाइन अँड अदर इज परपेंडिक्युलर, वन इन इन्क्लाइन अँड अदर इज परपेंडिक्युलर, हे इथे. ओके, आय होप क्लिअर आहे, कारण की हे थोडंसे हे बराच टफ प्रश्न आहे. जर काही तुम्हाला याचे डाऊट असेल ना, तर ना कमेंट बॉक्समध्ये मला टाइमलाईन मेन्शन करून विचारा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान भाबर मैदानाबाबत बरोबर आहे? तर सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. भाबर पट्टा पिकासाठी उपयुक्त आहे. भाबर पट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत. आता मला सांगा, जर पट्टा पिकासाठी उपयुक्त असेल तर पशुपालन करणार आहेत का ते लोक? नाही करणार ना. कॉमन सेन्स, म्हणजे बियाणे सोबत नाही आहेत, बियांशी सोबत नाही. दोन ऑप्शन कटले. आता याच्यावर काय म्हणतात, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. नद्या अदृश्य होतात म्हणल्यावर पीक होणार का तिथं? काय असणार जिथं, बघा, जिथं जास्त पाणी नाही ना, तिथं काय असणार आहे, ते तिथं पशुपालन जास्त होत. कॉमन सेन्स जर काढलं तर ए आणि सी उत्तर आहे, 3 याचं उत्तर आहे. ओके, आता भाबर प्लेन काय आहे? भाबर हा रिजन आहे कुठला, साऊथ ऑफ लोअर हिमालया आणि शिवालिक हिल्स च्या उत्तराखंड मध्ये आहेत. आता शिवालिक हिमालय म्हणलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे, हिमालयाच्या तिथे काय, हिमालयन सब ट्रॉपिकल फॉरेस्ट, हिमालयन उष्णकटिबंधित जंगले. तर याच्यामध्ये कोणते झाड असतात, तर पाईन, चीर,
आणि साल ही महत्वाची झाली आहेत. आता याची एक डायग्राम पाहूयात आपण. हे बघा, हा हिमालय, भाबर, टराल, हे भागर, खादार आणि हे रिव्हर व्हॅली. ओके, हे ॲल्युव्हियल सॉइलचे टाईप आहेत बघा, भागर आणि खादार. हे भागर इकडे वेगळे आहे. ओके, हे भाबर आहे, हा बर, आणि हे भांगर आहे, आणि हे खादार, जे की ॲल्युव्हियल सॉइलचे टाईप आहेत बघा. ओके, सुपीकता डिपेंड असते याच्यावरती. ओके, हे क्लिअर आहे. हे हिमालयाचा रेंज आणि फ्लो होताना. ओके, नेक्स्ट प्रश्न. महाराष्ट्राच्या शेती संदर्भातील विधाने पहा. आता हा प्रश्न पण कॉमन सेन्स आहे, जसा वरचा पण जसा सोडला तसाच करायचा. मृदा धूप ही शेती पुढील गंभीर समस्या नाही. आता काय म्हणणार आहे, आता सॉइल इरोजन ही इज नॉट गंभीर समस्या म्हणतोय ते. आता सॉइल इरोजन कसं होतं हे चुकलंय. हा, आपल्याला काय म्हणायचं ते चुकीचं बरोबर पाहिजेत ना आन्सर. डायरेक्ट वाचले पण नाही तरी आपल्याला आन्सर भेटलं आणि ते पण 100% बरोबर आहे. आता नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते. होते, बरोबर आहे. आणि अतिरिक्त जल सिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत. बरोबर आहे ते. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आता. राखीव जीवावरण आणि जीवमंडळ हे रिकाम जागांनुसार स्थितांकित असतात. आता हे काय म्हणतात, बायोस्फिअर रिझर्व आर डिमार्केटेड इनटू. आता हे ना डायग्राम आहे, हे डायग्राम थ्रू बघूयात आपण. ओके, आता हे बघा, पहिल्यांदा काय आहे कोर, नंतर बफर, आणि तिसऱ्याला काय ट्रान्झिशन. आणि तर कोर मध्ये काय होतं, कोर मध्ये फक्त आणि फक्त कोणत्या ऍक्टिव्हिटीज होतात, सिक्युअर लीगल प्रोटेक्शन असते इथे. ओके, तर इथे फक्त रिसर्च ऍक्टिव्हिटी होऊ शकतात, पण कोणत्या, ज्या ऍक्टिव्हिटीज नेचरला हार्म पोहोचवत नाही त्या ऍक्टिव्हिटीज होतात इथे. ओके, ह्युमन सेटलमेंट अलाउड नाहीये इथे. त्यानंतर आहे बफर झोन. बफर झोन मध्ये काय असतं इथे, रिसर्च अलाउड आहे. ओके, माणसाचे काही प्रमाणात सेटलमेंट आहे. ओके, आणि टुरिझम अलाउड आहे इथे. ओके, तर बफर झोनच्या पुढे काय आहे, ट्रान्झिशन. ट्रान्झॅक्शन एरिया याच्यामध्ये काय, याच्यामध्ये ह्युमन सेटलमेंट अलाउड आहे, टुरिझम अलाउड आहे, रिसर्च अलाउड आहे. ओके, एज्युकेशन रिसर्च अलाउड आहे. ओके, आणि ट्रान्झॅक्शन ही नॉट डिलिमिटेड आहे. ओके, नॉट डिलिमिटेड. बफर म्हणजेच इथं बफरच्या तिथं काय काम आहे, तर रिस्टोरेशनचं काम असतं बघा. रिस्टोरेशन म्हणजे जीर्णोद्धार करायचं काम बफर मध्ये असतं. ओके, तर उत्तर काय आपलं, ऑप्शन नंबर वन, कोर, बफर आणि ट्रान्झॅक्शन झोन. आता पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, एक युनिक टाईपचा प्रश्न फॉर्म केलेला आहे. तर यांनी काय केलं, हे धरण, आता हे ऑप्शन म्हणून काढायचं बघा हे. ओके, इथे धरण कोणतं आहे, मग ते कोणत्या नदीवरती आणि कोणत्या राज्यात आहे. तर पहिले ऑप्शन बघा, शिवसमुद्र धरण कावेरी नदीवरती आहे आणि कर्नाटकमध्ये आहे. तर हे उत्तर बरोबर आहे. आता बघा हे जे दुसरं ऑप्शन चेक करा, टिटल धरण हे चिनाब आणि जम्मू काश्मीर. ओके, तर हे एक नवीन टाईपचे, कारण की आपण नेहमी जोड्या लावा हे दोनच करतो, पण ह्याच्यात जोडी शोधा म्हणून हे तीन मध्ये हे केले, ऑप्शन वाईज आहे. आता हे बाकीचे याची माहिती घेऊयात. तर हे टिहरी धरण, टेहरी धरण कुठे आहे, तर टेहरी धरण हे टॉलेस्ट डॅम आहे भारतामधलं, जे भागीरथी नदीवरती आहे. भागीरथी. त्यानंतर अं, कुठे आहे हे भागीरथी मधील, उत्तराखंड मध्ये येते. उत्तराखंड मध्ये आहे. दुलहस्ती प्रोजेक्ट, दुलहस्ती प्रोजेक्ट चेनाब रिव्हर वरती आहे. हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे याच्यावरती, 390 मेगावॅटचा. आणि हा आहे आपल्याला कोणता, चेनाब ना, चेनाब, तो आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये. शिवसमुद्रम बघितलं, राणा प्रताप राजा आपलं राणा प्रताप सागर योजना ही कुठे, चंबळ, 1910 ला बनवलेली आहे. आणि सॉरी, ही चंबळ वरती नाही, ही हा बरोबर आहे, ही चंबळ वरती आहे. आणि एक मिनिट थांबा,
ऍक्च्युली दुलहस्ती प्रोजेक्ट आहे ना, हा चेनाब मध्ये आहे आणि जम्मू काश्मीर. आणि राणा प्रताप सागर हा राजस्थान मध्ये आहे आणि 1910 मध्ये बनलेला आहे हा. कशावरती आहे हा? चेनाब वरती. ओके, हे चिनाब आणि चंबळ मध्ये मी थोडं कन्फ्युज झालतो. लक्षात ठेवा, दुलहस्ती दुलहस्ती योजना हा कशावरती आहे तर चेनाब आणि जम्मू आणि काश्मीर. ओके. आणि राणा सागर ओके, हा, राणा सागर डॅम हा पण हा चंबल वरती आणि जम्मू आणि काश्मीर, सॉरी, राजस्थान मध्ये. ओके, गॉट इट. आता हे शिवसमुद्रम, हा, शिवसमुद्रम जो आहे ना डॅम, तर याला ह्याच डॅम वरती एक वॉटरफॉल आहे. आणि एक लक्षात ठेवा कोणता, जॉग फॉल. आणि लक्षात ठेवा कोलार गोल्ड माइन ह्याच एरियामध्ये आपल्याला आढळते शिवसमुद्र. 1905 मध्ये इथे पण एक हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट बनवलेला आहे. ओके. अच्छा. ओके मित्रांनो, जस्ट 1 मिनिट, 1 मिनिटाचा ब्रेक घेऊ, पाणी पिऊ द्या. ओके. ओके, लेट स्टार्ट. मित्रांनो, हे क्लिअर आहे ना? एकदा परत लक्षात ठेवा, कन्फ्युज झाला असेल कारण मी सांगताना थोडंसं चुकलं होतं ना. दुलहस्ती योजना ही चीना ओके, दुलहस्ती योजना ही कुठे? जम्मू आणि काश्मीर मध्ये. आणि राणा प्रताप योजना, सॉरी, राणा प्रताप सागर योजना ही कुठे? राजस्थान मध्ये. तर राणा प्रताप ही कोणत्या नदीवरती आहे? ही आहे चंबल वरती. ओके, चंबल वरती. आणि दुलहस्ती योजना आहे चिनाब वरती. चिनाब वरती. ओके, क्लिअर आहे? पुढचा प्रश्न बघूयात आता. अं, घुमटाकार पठार. घुमटाकार पठार हे छोटा नागपूर प्लॅट्यू मध्ये. ज्वालामुखी पठार कुठे? माहिती आहे आपल्याला, दख्खन. दख्खन किती वेळेस आपण बघितलंय, कॉटन बेसाल्ट रॉक. ओके. कोलंबियन पठार पण कसं आहे? याच्यासारखंच आहे, ज्वालामुखी पठार. सोपानाकार पठार, विंध्य पर्वत, गिरिपथ पठार, शिलाँग पठार. ओके. तर आता एक लक्षात ठेवा, डेक्कन पठार हे जवळपास 60 ते 65 मिलियन इयर जुनं आहे. अं, आणि ओके, शिलाँग पठार आपल्याला माहिती आहे, छोटा नागपूर, झारखंडच्या तिकडे. ओके. इथे सर्वात जास्त मिनरल्स आपल्याला पाहायला मिळतात, सापडतात. ओके. विंध्या पठार हे ओल्डेस्ट आहे. इवन हिमालयाच्या पेक्षा जुनं कोणतं तर विंध्या पठार आहे. शिलाँग पठार काय आहे तर शिलाँग पठार, मालवा प्लेट्यू हे हम्म, हे ओके, लक्षात ठेवा, हे गिरिपाद पठार म्हणजे पिडीमॉन्टल प्लेट्यू आहे ना, तर हे माउंटेन फूट आहे. ओके. म्हणजे इट्स एक्झाम्पल ऑफ ओल्ड माउंटेन. नाही ना, अशात लक्षात ठेवा, गिरिपाद पठार म्हटलं ना, माउंटेन फूट एवढं लक्षात ठेवा. पुढे सांगतो. कारण की गिरिपाद पठारला का म्हणतात, हे माउंटेनच्या ना पायथ्याशी असतं, त्याच्यामुळे याला हे काय म्हणतात, त्याला माउंटेन फूट असं म्हणतात. ओके. आणि ओके, नेक्स्ट बघूयात आता. एक मिनिट, याच्या ना डायग्राम आहेत, ते डायग्राम हे माउंटेन, हे पिडामाउंट, काय माउंटेन फूट
हे माउंटेन याच्या पायथ्याशी आणि याच्या एका साईडला माउंटेन आणि दुसऱ्या साईडला सी. माउंटेन कोणकोणते उदाहरण सांगितलं आपल्याला त्यांनी? शिलाँग प्लॅट्यू आणि मालवा प्लॅट्यू हे दुसरं एक्झाम्पल आहे. ओके. ओके, आता हे दख्खन बघा आधी. दख्खनचं ना पूर्ण पाहूयात आपण, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर लार्जेस्ट रिजन ऑफ द ग्रेट इंडियन प्लेट्यू. प्लेट्यू इज ट्रायंगुलर इन शेप. ओके, आता हे महत्वाचं आहे बघा. वेस्ट घाट आणि ईस्ट घाट. आता याची एक डायग्राम लक्षात बघा इथे. हे दख्खनचं पठार. ओके, इथे इकडे. ओके, परत इकडे चला. आता हे बघा शिलाँग अँड काय मेघालय प्लेट्यू. आता जे आपण बघितलं कोणतं आहे हे? हे पिरामिड. इथे दख्खनचं आपलं हे. छोटा नागपूर कुठे? हे छोटा नागपूर प्लेट्यू इथे. ओके, विंध्या माहिती आहे ना आपल्याला. आता वेस्ट घाटलाच काय म्हणतो? सह्याद्री. ईस्ट घाटला काय म्हणतात? पूर्वंद्री रेंजेस. घाट म्हणजे काय? स्टेप लाईक माउंटेन. हे माउंटेन. ओके, हे साऊथ टू साऊथ वेस्ट ईस्ट हे कसे साऊथ वेस्ट टू नॉर्थ ईस्ट. आपण आता मॅप मध्ये बघितलं त्याची लोकेशन काय. हे अनैमुडी इज अ ट्राय जंक्शन ऑफ थ्री रेंजेस. अनैमुडी, अनामलाई, कार्डिमोल आणि प्लांटॉल हिल्स. आता याचे डायग्राम बघा याच्यामध्ये. ह्या इथे येते. ओके, ह्याच्यात दाखवलं नाही त्यांनी. ओके, ह्या इथे. आता ना एक लक्षात ठेवा, कार्डिमोल हिल्स मध्ये इलायचीचं उत्पादन जास्त होतं. केरळ कर्नाटकच्या त्याच साईडला आहे हे. ओके, अनैमलाई रेंज ह्या काय तर अंजमुडी हे ट्राय जंक्शन आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके, तर हे बाकीचे एवढे पॉईंट महत्वाचे नाही का? आता रिव्हर महत्वाचे आहेत. प्लेट्यू इज ट्रायंगुलर शेप बघितलं आपण. महानदी, कृष्णा, गोदावरी, पेनार आणि कावेरी याचं ओरिजिन कुठं होतं हे सगळं आपण पाहिलेलं आहे. ओके, ह्या रिव्हर आहेत इकडल्या दख्खन प्लॅट्यूच्या. ओके, डायग्राम पण बघितलेली आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आय होप क्लिअर आहे याच्यात. पुढचा प्रश्न. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखांशावरती खाली रेखावृत्तावर खालील वेळ भिन्न भिन्न असते. स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. तर तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता आपल्याला आठवतं का तो मेरिडियम, झिरो, ग्रीनविच, लंडन मधली रॉयल ऑब्झर्वेटरी, नॉर्थ साऊथ, ईस्ट कट जसं जसं जातो 1 घंटा वाढतो, वेस्ट कट जसं जातो 1 घंटा कमी होतं. प्रत्येक घंट्याला 15 रेखांश म्हणजे लॅटिट्यूड. ओके, हे सर्व झालं आपलं बेसिक. आता लक्षात ठेवा, लॉंगिट्यूड म्हणजे रेखांश हा महत्वाचा भूमिका म्हणजे इट प्ले व्हायटल रोल इन डिटरमाइनिंग कोणती काय डिटरमाइन करण्यासाठी? स्थानिक वेळ डिटरमाइन करण्यासाठी. काय तर लॉंगिट्यूडल प्लेन. लॉंगिट्यूड प्ले रेखांश. आता पूर्ण पृथ्वीवरती किती टाइम झोन आहेत? तर पूर्ण पृथ्वीवरती टाइम झोन आहेत 24 टाइम झोन आहेत. आता हे काय माहितीये का टाइम झोन बघा. आधी पूर्ण हे सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला हे एकदम एकदम सोप्या भाषेतलं सांगतो. ओके, रशियामध्ये किती आहेत? 11 टाइम झोन आहेत. USA मध्ये 6, ऑस्ट्रेलियामध्ये 3. आता एक लक्ष ठेवा. आता हा पूर्ण आपली पृथ्वी. ओके, हे इकडे घेताना 1 घंटा वाढतो, इकडे घेताना 1 घंटा. आता हा रशिया आहे. ओके, तर इथे कसं आहे माहितीये का, हे स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी आधी आधी कसं होतं माहितीये का, म्हणजे हा घंटा म्हणजे इथं 11 वाजले सपोज, हे रशियाच्या एका टाइम झोन मध्ये 11 वाजले, तर दुसऱ्या टाइम झोन मध्ये तिथं भलतेच 1 किंवा 2 वाजायचे. तर याचा काय व्हायचं, हे ना ट्रेड साठी खूप म्हणजे ट्रेड करण्यासाठी ती सुविधा होत नव्हती. ओके,
तर त्याच्यामुळे ती म्हणजे अंडरस्टँडिंग होण्यासाठी आणि फॅसिलिटी होण्यासाठी त्यांनी काय केलं तर हे टाइम झोन बनवले. ओके, हे आपल्याला समजण्यासाठी सर्व बनवलेलं आहे यांनी. तर ते टाइम झोन बनवलेत आणि हे टाइम झोन कसे आधारित आहेत तर हे टाइम झोन हे प्रत्येक रेखांशावरती आधारित आहेत. जसे ईस्ट कडून गेले तर 1 घंटा वाढतो, वेस्ट कडनं गेलं 1 घंटा कमी होतो. ओके, प्रमाण वेळेच्या पद्धतीचा वापर होतो. आय होप क्लिअर आहे. आणि जर टाइम सिस्टीम जर कोणी विचारलं तर लोकल टाइम बघा, प्राईम मेरिडियम जिथून पास होतं त्या पास होणाऱ्या लोकेशनच्या टाइम झोन. ओके, म्हणजे क्रक्स जर बनायचं तर हे प्राईम मेरिडियम जिथून पास होतं त्या तिथून पास होणाऱ्या लोकेशन. ओके, सपोज ह्या लोकेशन वरून टाइम मेरिडियम पास होती तर तिथला जो टाइम झोन आहे त्या टाइम झोनला म्हणजे तिथल्या ज्या लोकेशनचा जो टाइम आहे त्यालाच काय म्हणतात, टाइम झोन म्हणतात. ओके, नेक्स्ट प्रश्न. आय होप क्लिअर आहे त्याच्यात. तर याच्यात आता काही डाऊट असेल ना तर मला टाइमलाईन मेन्शन करून विचारा, कारण की हे थोडे कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट आहेत थोडे. पुढचा प्रश्न बायोडायव्हर्सिटी वरती आहे. तर आता लक्षात ठेवा, जगामध्ये 32 बायोडायव्हर्सिटीज आहेत, भारतात 4 आहेत. भारतामध्ये कोणकोणत्या 4 आहेत तर ते आहेत हिमालया, इंडो बर्मा. इंडो बर्माच्या तिथलं लक्षात ठेवा आसाम भाग नाहीये, आसाम एक्सेप्ट आहे. त्यानंतर सुंदालँड आणि निकोबार आयलँड. आणि चौथा आहे वेस्ट घाट. तर हे वेस्टर्न इंडिया हे करू. आता याचं उत्तर काय आहे आपलं, कोणतं, नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर पूर्व भारत. नाही, अरे स्वतः नॉर्थ वेस्ट नाही, नॉर्थ ईस्ट. ओके, उत्तर पश्चिम, सॉरी उत्तर पूर्व भारत. आता लक्षात ठेवा उत्तर पूर्व भारतामध्ये कोणकोणते राज्य येतात. कदाचित राज्य विच ऑफ द फॉलोइंग स्टेट हॅज बायोडायव्हर्सिटी असं विचारलं तर याच्यामध्ये काय येणार, मणिपूर, मेघालया, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम. ओके, आणि एवढेच आहेत. आता लक्षात ठेवा हॉटस्पॉट काय असतं, म्हणजे हॉटस्पॉट का डिसाईड केलेला आहे आपण हॉटस्पॉट. तर हॉटस्पॉट हा एरिया आहे जिथे दाट घनता असते बायोडायव्हर्सिटीची, जी की धोक्यात आहे. ओके, जी की धोक्यात आहे. 34 ऍक्च्युली आता मित्रांनो इथे ना नवीन डेट 32 नाही 34 डेट आहे इथं. तर बायोडायव्हर्सिटी डिसाईड करण्याचे क्रायटेरिया काय आहेत तर ऍट लिस्ट 1500 व्हॅस्क्युलर प्लांट स्पीसीज शुड बी एंडेमिक. म्हणजे काय, 1500 ऍटलिस्ट 1500 जे प्लांट स्पीसीज आहेत त्या संवहनी वनस्पती असायला पाहिजेत. ओके, 1500 लोकल स्पीसीज आहेत ज्या प्लांटच्या त्या काय पाहिजेत, म्हणजे सवहनी वनस्पती असायला हव्यात. ओके, आणि दुसरा क्रायटेरिया काय आहे तर रिजन मध्ये 30% किंवा त्याच्यापेक्षा कमी ओरिजिनल व्हेजिटेशन म्हणजे मूळ वनस्पतीची संख्या. आता बघा हे टोटल आहे तर ह्या याच्यामध्ये आता ओरिजिनॅलिटी मध्ये किती पाहिजे तर 100% पाहिजे ना. पण आपण जसं एलियन स्पीसीज म्हणजे दुसऱ्या ठिकाणाहून आणलेल्या ज्या झाडं आहेत तर ते इथं लावले. आता बघा ते गाजर गवत आहेत ना, तर ते गाजर गवत कुठून आणलेलं आहे, युएसए तिथून आणलं, युएसए कडनं आणलेलं आहे ते. ओके, ती स्टोरी दुसरी आहे. तर ते गाजर गवताचं कसं आहे, तो काय करतो जिथं जातो तिथं सगळीकडे स्वतःलाच हे करतो, स्वतःचं डॉमिनेशन असते, त्याच्यामुळे बाकीचं पीक कमी येतं. तर हे बाकीचं जे ओरिजिनल पीक आहे, आता हे गव्हाचं पीक आहे इथं. ओके, हे गव्हाचं पीक आहे सपोज तर हे गव्हाचं पीक आहे तर हे गाजर गवत काय करतंय पूर्ण हे करून घेतंय. जवळपास पूर्ण 70% गाजर गवत झालंय आणि 30% गहूच राहिलात. मग हे 30% जे आहे त्याला काय म्हणतात, याला ह्या एरियाला काय म्हणतात तर हा बायोडायव्हर्सिटी
हॉटस्पॉटचा एरिया म्हणतात. ओके, सगळ्यात सोप्या भाषेत सांगितलंय. आणि दुसरा अजून एक कोणता क्रायटेरिया, ऍटलीस्ट 1500 काय व्हॅस्क्युलर प्लांट स्पीसीज शुड बी इंडॅमिक. ओके, संख्यामध्ये दिलंय. आता हे तर खूप सारे स्पीसीज आहेत. ओके, आता हे हजार लाख 10 10,000 स्पीसीज आहेत तिथे. तर 10,000 लोकल स्पीसीज होत्या, पण बाहेरच्या स्पीसीज आल्या कशा, काँग्रेस आपलं सॉरी ते कोणतं अं, कोणते गवत ते वीड हे राहतात ना वेगवेगळ्या प्रकारचे. आता हे गाजर गवतच पकडूच आपण. ओके, गाजर गवत कॉमन आहे, खूप जागांनी बघितलेलं आहे. तर आता गाजर गवताने काय केलंय, तर हे या 10,000मध्ये तर काय झालंय, 8,500 गाजर गवतच आले. तर 1500 हे जे बाकीचे स्पीसीज आहेत ना, सपोज आंबा, पेरू, चिक्कू, हे समजण्यासाठीचे मी स्पीसीज सांगायला नावं. तर हे फक्त 1500 राहिले. तर मग काय झालं, हे पण हॉटस्पॉट मध्ये काय म्हणजे हा एरिया हॉटस्पॉट एरिया म्हणून, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट एरिया म्हणून कन्सिडर केला जातो. ओके, आय होप क्लिअर आहे ह्या एक्झाम्पल वरून, कारण की थोडं लँग्वेज मध्ये लक्षात प्रॉब्लेम येतो. एक्झाम्पल सोपं करतात. ओके, खालीलपैकी प्रवाळ रंगाचे वैशिष्ट्य कोणते? तर हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे. ते अतिजैव इंधन म्हणजे बायोमास तयार करतात. ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहेत, आणि हे पाण्याखालील उष्णकटिबंधाच्या परिस्थितिकीय तंत्र आहे. तर हे चारही बरोबर आहे व 4 ऑप्शन आहे. आता हे जे प्रवाळ रांगा कोरल्स, हा एक जिवंत अॅनिमल आहे, जो सिम्बायोटिक रिलेशन असतो, सहजीवन. ओके, सहजीवन रिलेशन्स म्हणजे एकूण एकावर अवलंबून. आता कोरल्स कशावर अवलंबून असतात, तर हे एक अल्गी असतं ज्याचं नाव आहे झुआन ओके, झुआन जो काय करतो, याचं काम काय येतं, न्यूट्रिशन प्रोड्यूस करायचं काम आहे. म्हणजे हे अन्न प्रोड्यूस करायचं काम याचं आहे, कोरलचं काम आहे. सहारा देणं, प्रोटेक्शन करण्याचं काम आहे. ओके, त्याच्यामुळे याला सिम्बायोटिक रिलेशन्स असं म्हणतात. आता आता लक्षात ठेवा, प्रवाळ रांगेच्या तिथे म्हणजे कोरल रीफ्सच्या तिथे टायनी अॅनिमल्स असतात, जे हे प्रवाळ रांगा बनवतात. त्या प्राण्याला म्हणतात पॉलिप्स, म्हणजे बहुशुंडके. आता हे बहुशुंडके पॉलिप्स मरतात. ज्यावेळेस हे मरतात त्यावेळेस लाईमस्टोन ते काय करतात, सोडून जातात. त्यांच्या बॉडीमधून लाईमस्टोन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट काय होतं, तिथंच राहतं. आणि मग त्या हळूहळू हळूहळू ह्या पोलिप्स मेल्यानंतरचे लाईव्स एकूण एकाला गॅदर होतं, म्हणजे एका जमा होतं, आणि एक मोठा लँडफॉर्म बनतो. ओके, पुढचा प्रश्न, अल्फा बीटा गॅमा म्हणजे काय? अच्छा, विविधता विचारली. तर जैवविविधता मोजण्याच्या भौगोलिक प्रमाण, आणि हे विटेकर यांनी 1972 मध्ये सुचवलेलं आहे. तर नेक्स्ट टाइम जोड्या लावायला विचारू शकतात की विटेकर यांनी काय सुचवलेलं आहे, तर अल्फा गॅमा बीटा विविधता. आता सोप्या भाषेत आपण बघूयात, अल्फा म्हणजे काय, तर एका समुदायातील प्रजातीच्या विविधतेचे वर्णन स्थायिक स्वरूपात. आता हे हे आहे समजण्यासाठी सांगतोय, हा एक समुदाय आहे. ओके, एक हे छोटा एरिया आहे. आता ह्या छोट्या एरियामध्ये हे हे अॅनिमल्स आहेत ना, एका टाईपचे अॅनिमल आहेत. ओके, हे सर्व एका टाईपचे अॅनिमल आहेत. अॅनिमल वन टाईप. ओके, तर ह्या एका प्रजातीच्या समूहाला आपण अल्फा विविधता असं म्हणतो. ओके, अल्फा झाला. आता बीटा बघा. तर ह्या स्पीसीज कसं, दोन डायव्हर्स दोन इकोसिस्टीम मधल्या स्पीसीज मध्ये जे व्हरायटीज आहे, डायव्हर्सिटीज आहे, त्याला बीटा म्हणतात. असं लक्षात ठेवा, बीटा दोन. ओके, बी 2 नंबरला येतं ना, दोन. अल्फा काय ए नंबरला येतं ना, एक, त्याच्यामुळे एक समुदाय. ओके, आणि गॅमा गॅमा म्हणजे लक्षात ठेवा ग्रुप, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इथं काय असतं, स्पीसीज डायव्हर्सिटी असते. ओके, सोपं सिंपल आपल्या लक्षात येतं. आता स्टेटमेंट त्यांनी कसं बनवू द्या, आपल्याला क्रक्स माहिती आहे. अल्फा म्हणजे काय, एक. बीटा म्हणजे काय, दोन. आणि गॅमा म्हणजे काय, ग्रुप म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी. ओके, ऑल क्लिअर आहे. आता
इथं त्यांनी एक विचारलंय, सिम्पसन्स डायव्हर्सिटी इंडेक्स. तर हे सगळ्यात काय म्हणजे स्पीसीज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायव्हर्सिटी. ओके, स्पीसीज जेवढे स्पीसीज तेवढी डायव्हर्सिटी. सिंपल ॲज इट इज. आता पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्या तर आंध्र प्रदेशामध्ये कोणतं अभयारण्य आहे? तर आंध्र प्रदेशामध्ये आहे पुलिकत. ओके, पुलिकत हे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या बॉर्डरवरती आहे. हे एक बर्ड सेंच्युरी म्हणजे पक्षी अभयारण्य आहे. अं, आता इथे ना ग्रेट फ्लेमिंगो आणि स्पॉट बिल्ड पेलिकॉन्स हे दोन पक्षी फेमस आहेत इथले. महाराष्ट्र काय आहे तर महाराष्ट्रामध्ये आता राधानगर, राधानगरी कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. तर कोल्हापूर, राधानगरी कुठे आहे? सह्याद्री हिल्स, वेस्टर्न घाट. याचं आधीचं नाव काय होतं तर दायजीपूर वाईल्ड लाईफ सेंच्युरी 1958 मध्ये बनली होती. महाराष्ट्रातली पहिली सेंच्युरी आहे. इथे काय फेमस आहे तर यालाच बायसन सेंच्युरी पण असं म्हणतात. का म्हणून तर इथं इंडियन बायसन आणि ज्याला आपण गौर म्हणतो ना, तर हे इथे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आढळतात. आता पाय तर पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल कुठे? जलदापारा, जलदापारा हे पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी आहेत. म्हणजे काय ईस्टर्न हिमालय कुठे आहे? ईस्टर्न हिमालय, नॉर्थ साऊथ ईस्टर्न हिमालय कुठे? हा भारताचा हे वेस्ट बेंगॉलच्या तिथे. वेस्ट बेंगॉल म्हणलं की काय लक्षात त्याला पाहिजे इथे? इथे आपल्याला हे टॉर्सा रिव्हरच्या तिथे पाहायला मिळतात. आणि वन हॉर्न रायनो, इंडियन रायनो, एलिफंट, पुन्हा सांबार डिअर, गौर, डिअर, लेपर्ड इथे आपल्याला हे प्राणी पाहायला मिळतात. ओके, गोवा काय? भगवान महावीर, भगवान महावीर याचं आधीचं नाव होतं मोलन गेम सेंच्युरी. ओके, हे 1969च्या वेळेस पडलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, हा प्रश्न कसा बनू शकतो? विच ऑफ द फॉलोइंग अभयारण्य कंटेन डिफरंट टाइप ऑफ फॉरेस्ट. ओके, एक प्रश्न पण याच्यावर विचारलाय. मग आता ह्या भगवान महावीराच्या हे जे आहे ना अभयारण्य, इथे ना आपल्याला उष्णकटिबंधित सदाहरित, पुन्हा अर्ध सदाहरित आणि ओलसर पानझडी म्हणजे ट्रॉपिकल एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन आणि मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट पाहायला मिळतात. तर आपल्याला विचारलं जाऊ शकतात की विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे किंवा ट्रॉपिकल, सेमी एव्हरग्रीन आणि मॉइस्ट ही फॉरेस्ट कोणत्या अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात, असा प्रश्न बनू शकतो. म्हणजे याच्या आधी हा प्रश्न बनलेला आहे. ओके, हा प्रश्न बनलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला वी हॅव टू रेडी फॉर दॅट. पुढचा प्रश्न, आता हा रासायनिक पर्यावरणात खालीपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? रासायनिक पर्यावरण, वनस्पती व जल आणि मानवी क्रिया, जैव आणि मानवी क्रिया व जैव घटक. आता बघा, एक्झामिनर ना आपला बेस्ट फ्रेंड आहे, का म्हणून यांनी ऑल ऑफ द अबोव दिलेलं आहे. एखाद्या वेळेस आपण कन्फ्युज झालो असतो. ओके, आणि आता एवढं आपल्याला माहित आहे की मानवी क्रिया तर असणारच आहे बघा रासायनिक पर्यावरणाच्या याच्यामध्ये. ओके, तर चार तर बरं नक्कीच आहे आपलं. हे कटलं, हे कटलं आणि हे पण कटलं. ऑप्शन काय आहे? 3. ओके, आता याच्यामध्ये आपण माहिती पाहूयात. याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत तर आता पर्यावरण, पर्यावरणीय घटक, कोणकोणते पर्यावरणीय घटक आहेत? इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, हवा, पाणी, क्लायमॅट, माती, पुन्हा नॅचरल व्हेजिटेशन, पुन्हा ह्युमन फंक्शन्स, माणसाच्या ऍक्टिव्हिटीज आणि लँडफॉर्म्स, हे आहेत पर्यावरणाची घटक. आता व्हेजिटेशन कशावरती डिपेंड आहे? ओके, व्हेजिटेशन कशावरती डिपेंड आहे? तर व्हेजिटेशन डिपेंड आहे क्लायमॅट, टोपोग्राफी, पुन्हा बायोलॉजिकल फॅक्टर्स आणि महत्वाचं काय आहे तर सॉइल फॅक्टर्स. ओके, आता पहिले बघूयात बायोलॉजिकल फॅक्टर्स कोणते.
आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी विच ऑफ द फॉलोइंग आर बायोलॉजिकल फॅक्टर्स. ओके, विच ऑफ द फॉलोइंग आर सॉइल फॅक्टर्स. डायरेक्ट प्रश्न बनू शकतो. तर बायोलॉजिकल फॅक्टर्स कोणते आहेत? प्लांट्स, त्यानंतर ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि ह्युमस, जे सॉइलला अफेक्ट करतं, ते सॉइल बनवण्यासाठी मदत करतं किंवा सॉइल बनवण्यासाठी जो रोल असतो ह्युमसचा, तो काय बायोलॉजिकल, काय बायोलॉजिकल फॅक्टर येतो. त्यानंतर सॉइल फॅक्टर्स कोणकोणते असणार? सॉइलची डेन्सिटी काय आहे, टेम्परेचर किती आहे तिथे, मॉइश्चर किती आहे, रेनफॉल किती आहे, त्याची केमिस्ट्री काय आहे, सॉइलची डेप्थ किती आहे, कारण की सॉइल फॉर्मेशन कशी होती, इरोजन, वेदरिंग ऑफ रॉक्स. ओके, पुन्हा ओके, हा ऑल. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहतो आता. भारतातील भाववाढीत पुरवठ्या बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन, आता बघा, दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकतात. आपल्याला लॉंग टर्मचा प्लॅन बघायचा आहे. कशासाठी बघायचा आहे प्लॅन आपल्याला? इन्फ्लेशनसाठी. इन्फ्लेशन म्हणजे काय? भाववाढ. इन्फ्लेशन मध्ये काय होतं? बेसिक आपल्याला काय माहिती आहे? पैशाची किंमत काय होते? पैशाची किंमत ही कमी होते का वाढते? आता एक उदाहरणासह बघूत. आता पहिले 5 रुपयाला बिस्किट पुडा आहे, तोच काय होतो? 10 रुपयाला मिळतो. ओके, याला भाववाढ म्हणतात. आता ह्याच्यामध्ये आता लक्षात ठेवा, त्यांनी काय म्हणलेत आपल्याला, ह्याला इन्फ्लेशनला काय करायचंय? कर्ब करायचंय. आणि लॉंग टर्म साठी पॉलिसीज कोणत्या? आता वाहतुकीवर भर, हा बरोबर आहे, वाहतुकीवर भर दिला तर काय होणार? ट्रान्सपोर्टेशनवर भर दिला काय होणार? आता सपोज मी एका गावामध्ये, एका व्हिलेज मध्ये शेती करतो, तर वाहतुकीच्या मुळे माझ्या शेतीचा माल मी शहराच्या जागा पोहोचू शकतो. झाला त्याचा बेनिफिट, शेतकऱ्याचं उत्पादन वाढायला की नाही? पैसा वाढला. ओके, नाशवंत वस्तूपासून आता हे काय म्हणतो? स्टोअर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायचे. स्टोअर फॅसिलिटीज. ओके, म्हणजे काय करणार मार्केट, आता बघा हे काय करणार, स्टोरेज फॅसिलिटीज राहणार, अत्याधुनिक सामग्री ते. ओके, पुन्हा अजून कोणकोणत्या सुविधा पुरवू शकतात बघा. आता सामान खराब होऊ नये म्हणूनच काय करणार? पुरवठा जाळी, म्हणजे त्याच्यासाठी काय लागणार? वाहतुकीवर भर. म्हणजे सी अँड डी काय, लॉंग टर्मचे दिसतात आणि एकूण एकावर डिपेंड पण दिसतात. म्हणजे सी अँड डी तर सोबत येणार आहेत. ओके, हे कटलं, हे कटलं. आता दोन आहेत आपल्या. नियोजित आयात धोरण. आता हे नियोजन करायचं आहे आयाताचं, तर ऑब्व्हियसली हे तर असणारच ना, नियोजन बोलतात ते पण आयातवरती नियोजन करतात. काही असो, कोणत्या गोष्टी पण बनवण्यासाठी आपल्याला नियोजन आवश्यक असते ना. हं? बदलती उत्पादन रचना. आता हे पण बरोबर आहे मित्रांनो. बदलती उत्पादन रचना म्हणजे शेतकरी बघा आपल्याकडे कसे नॉर्मली काय, तांदूळ, गहू यांची लागवड करतात. पण त्याच सोबत त्यांना कडधान्य, तेलबिया आणि इतर जे कॅश क्रॉप आहेत ना, तिकडे पण त्यांना घेऊन जायचं. म्हणजे काय, त्यांचं उत्पादन डबल होण्यास मदत होते. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न. PQLI. PQLI म्हणजे काय? जीवनाच्या भौतिक गुणवत्ता निर्देशांक, फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही? तर हा मोजताना दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम हे मेजर म्हणजे मोजण्यात घेतले जात नाही. आता PQLI कोणी बनवलं आहे? तर हे मॉरिस डेव्हिड याने 1970 मध्ये सुरुवात केलेली आहे. ह्याचा 0 ते 100 ह्याच्यामध्ये हे मोजल्या जातात. ओके, आपल्याला नेक्स्ट टाइम ना प्रश्न असा विचारला जाऊ शकेल की विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स फॉर PQLI, किंवा PQ असं देते सायंटिस्ट आणि त्यांनी काय डिस्कवर केलंय, तर त्याच्यामध्ये डेव्हिड. ओके, तर PQLI असं प्रश्न बनू शकतात. पुढचा प्रश्न आहे, एकूण दारिद्र्य दरी विषयी TPG खालील विधाने योग्य कोणते? आता मला एक सांगा, ही एक लाईन आहे. ओके, ही पॉवर्टी लाईन ठरवली. ह्या पॉवर्टी लाईनच्या वरती जे आहेत ते काय येतं? ते पुअर नाही येतं, दे आर अबव. म्हणजे आणि हे जे आहेत ना पॉवर्टी लाईनच्या खाली, तर हे लोक त्यांच्या बेसिक नीड्स पण पूर्ण करू शकत नाही. ओके, त्याला बेसिक असं म्हणतात. आता ऑप्शन बघा, आपल्याला काय म्हणतात, करेक्ट विचारले पॉवर्टी गॅप बद्दल. आता गॅप कसा? आता हे बघा, हे पीपल पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत, ज्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा नाही.
आणि वर जे लोक आहेत त्यांच्या मूलभूत गरजा ते पूर्ण करू शकतात. ह्या दोन्हीचा जो गॅप आहे याला काय म्हणतात, पॉवर्टी लाईन गॅप. ओके, टोटल पॉवर्टी गॅप. दारिद्र्य रेषेच्या खालील प्रत्येकाला, या दारिद्र्य रेषा आहे त्याच्या प्रत्येकाला त्या रेषेच्या वर खालच्या लोकांना वर आणण्यासाठी आवश्यक असलेले एकूण उत्पादनाचे मापन म्हणजेच टीपीजी. झालं का मित्रांनो आपल्याला सॅटिस्फाय? हे ऑप्शन वन याचं उत्तर आहे. निव्वळ दारिद्र्य रेषा खाली ज्यांचे उत्पन्न आहे त्या अशी संख्या नाही. गॅप म्हणलाय ना, गॅप म्हणल्या दोन गोष्टीच्या मधला गॅप राहणार ना. कॉमन अंडरस्टँडिंग होती मित्रांनो. एक्झामिनर हिंट इथंच दिलेली आहे. गॅप म्हणलं की त्या वेळेस लक्षात यायला पाहिजे. एखाद्या देशातील उत्पन्न एक आहे ना मित्रांनो, हे तिन्ही चूक आहेत. ऑप्शन वन आपलं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूत आता. दारिद्र्य घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्रे UNDP बद्दल विचारते, तर यांचे कोणते कार्यक्रम कोणत्या कार्यक्रमाला पाठबळ दिले आहे? आता मला एक सांगा, आपण याच्या आधी पण खूप वेळेस डिस्कस केलं होतं. इंडियन गव्हर्नमेंट कोणती पण स्कीम बनवतो तो वेलफेअर साठी बनवतो, आणि फक्त एकाच गोष्टीसाठी बनवतो का? नाही, मॅक्सिमम गोष्टी कव्हर करायच्यात. आता संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन, हे तर काय पूर्ण जगामध्ये चालतं. आता म्हणजे हे तुम्हाला थिंकिंग प्रोसेस सांगायलो कसे थिंक करायचे. कारण की प्रत्येक प्रश्न काय तुम्हाला तुम्ही वाचलेला आहे असं नसतं, शक्य नाहीये बघा. ओके, एक्सेप्शनल असतात कोणी, पण शक्य नसते. ओके, आता हे युनायटेड नेशन्स मध्ये जगभर ते काय बघतात, ते त्यांचे कार्यक्रम चालतात. ती एवढी मोठी बॉडी आहे, एवढे मोठे लोक आहेत त्याच्यात, एवढा मोठा पैसा आहे त्याच्यामध्ये. तर हे फक्त एकच गोष्टी फोकस करणार का? खूप गोष्टीवर फोकस करणार. तर आपल्याला कसा विचार करायचा आहे? एकदम ब्रॉडली आपल्याला विचार करायचा. सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण, बरोबर आहे. आताच काय मला ब्रॉड विचार करायचा आहे, सर्वांसाठी बहुराष्ट्रीय आरोग्य सेवा व्यवस्था काय करणं, क्षमता सुधारणा. आताच काय म्हणलं, एकाच स्टेट मध्ये किंवा एकाच देशामध्ये का नाही, खूप याच्यात म्हणजे हे काय असणार, ब्रॉडली थिंक केलं तर कसं बरोबर आहे की नाही याचं पण. आता ए आणि बी बरोबर, ए आणि बी हे कटले दोनच ऑप्शन राहिले. आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण ऑब्विसली पॉझिटिव्ह आहे आणि वेलफेअर साठीच आहे. ओके, आणि हे कोणते, प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ. ओके, तर मित्रांनो उत्तर आहे 4, ऑप्शन नंबर वरीलपैकी सर्व. ओके, पुढचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाने रिकाम जागा या वर्षापासून लिंग भार आधारित संकल्पना काय केली, सुरुवात केली आहे? पहिले लक्षात ठेवा, 2005 मध्ये केंद्र सरकारने ही सुरू केली होती, लिंग आधारित. ओके, तर ही कशामुळे सुरू केली होती? महिला कल्याण म्हणजे सुधारण्यासाठी, महिलांचं कल्याण होण्यासाठी, विमेन एम्पॉवरमेंट साठी सोप्या भाषेत. तर ही झाली 2005 मध्ये सेंटर मध्ये सुरू, आणि महाराष्ट्राने अडॉप्ट केली 2013 मध्ये. ओके, पुढचा प्रश्न. 2011 मधील कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? तर ते महाराष्ट्र आहे. आता बाल लिंग गुणोत्तर ते काय आहे ते आपण पाहूयात. बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील प्रति 1000 पुरुषामागे महिलांची संख्या. हे पुरुष म्हणजे काय, चाइल्ड. लहान मुलांच्या मागे महिलांची संख्या. अंदमान आणि निकोबार मध्ये सर्वात जास्त आहे, किती? 968. 968. त्यानंतर अरुणाचल प्रदेश मध्ये अंदमान निकोबार मध्ये युनियन टेरिटरी आणि स्टेट वाईज कोणाकडे जास्त आहे? अरुणाचल प्रदेश 972. आणि ओव्हरऑल जास्त कोणाकडे? अरुणाचल प्रदेशकडे. हरियाणामध्ये सर्वात कमी 834. केरळ लक्षात ठेवा, 2001 मध्ये किती आहे? 960 होतं. मी आता हे सेक्स रेशो सांगतोय. सेक्स रेशो लक्षात ठेवा. केरळमध्ये 2001 ला किती? 960. 2011 मध्ये 964. हे टॉप आहे. हा सेक्स रेशो आहे, हे लिंग गुणोत्तर हे वेगळे, हे सेक्स रेशो वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये किती? 913 होता 2001 मध्ये, आणि 2011 मध्ये किती? 894. भारतामध्ये 927 होता, आणि 2011 ला कमी झाला, 919 झाला. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जागतिक बँकेच्या मते, वर्ल्ड बँकच्या नुसार काय विचारले त्यांनी, भारतीय
शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या समस्याचे निवारण करणे आवश्यक आहे? याच्या आधी पण आपल्याला ना अर्बनायझेशन साठी कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. आताच आपण वर बघितलं होतं काय जागतिक बँक म्हणजे हे काय इंटरनॅशनल लेवलवरती म्हणजे हे खूप गोष्टी कव्हर करणार आहेत. ओके. खराब स्थानिक प्रशासन. अच्छा ठीक आहे. बरोबर आहे. स्थानिक प्रशासन खराब असेल तर नीट करावं लागेल. अत्यल्प काय वित्तपुरवठा. आता बँकेचं काम आहे पैसे पुरवणं. खर्च वाढ करणारे आयोजन नियोजन अयोग्य नियोजन खर्च वाढ करणारे हो बरोबर आहे. बिना कामच्या गोष्टीमध्ये खूप सारा पैसा घालणं. जसं की खूप सारे एक्झाम्पल आहेत मित्रांनो. ओके. वेगाने खालावत जाणाऱ्या पर्यावरणाचा ते तर ऑब्विसली मित्रांनो हा प्रश्न एकदम कॉमन आणि बेसिक अंडरस्टँडिंग वरचा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ओके. बघा ज्या वेळेस इंडियन गव्हर्नमेंट स्कीम आलं किंवा कोणती आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन आलं तर त्यावेळेस आपल्याला ना ब्रॉड विचार करायचा आहे. ओके. ब्रॉडली विचार करायचा आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधाने लिंगभाव समानता निर्देशांकात म्हणजे GII लागू होतो? तर GII कुठे लागू होतं? आरोग्य सक्षमीकरण श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे येते. लिंगभाव आरोग्य सक्षमीकरण पॉझिटिव्ह आहे. सॉरी. GII चे उच्च मूल्य प्रत्यक्षांक लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते. एक्झॅक्टली दर्शवते. प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय गटाचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. तर मित्रांनो हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. वरीलपैकी सर्व ऑप्शन 4 आहेत. ओके. याला पण आपल्याला कसा तोच ब्रॉडली विचार करूनच याचं उत्तर काढायचं होतं. कारण की आता बघा इथं काय GII म्हणजे काय म्हणले ते जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स. आता जेंडर म्हणजे काय येणार? मेल फिमेल वगैरे असतात जेंडर. तर फिमेल मध्ये काय येणार? आरोग्य. आरोग्य विमेन एम्पॉवरमेंट साठी आपण खूप करतो. ओके. विमेन एम्पॉवरमेंट काय त्यासाठी काय श्रम बाजारपेठ. श्रम बाजारपेठ म्हणजे लेबर मार्केट. हे जेंडरहून लक्षात आलं म्हणजे की मेल फिमेल अदर हे सर्व याच्यात इन्क्लूड व्हायलेत. त्यांच्या कोणकोणत्या समस्या आहेत असा विचार करायचा आहे. ओके. त्यांच्या कोणत्या समस्या असणार? आरोग्याच्या असणार, पुन्हा एम्पॉवरमेंटच्या असणार, पुन्हा लेबर वाल्या असणार. ओके. पुन्हा आता यांनी याच्यातच काय सांगितलं GII हे उच्च मूल्य प्रत्यक्षांक लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवतात. इंडेक्स दर्शवतो काय? इंडेक्स कशासाठी काढतात? आणि ही जे जेंडर डायरेक्ट लिंगभाव आला का नाही? लिंक आहे का नाही? कॉमन सेन्स आहे का नाही? प्रत्येक लिंग गटाच्या मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन असतो. ओके. कारण की संसद मध्ये काय असतं मित्रांनो? संसद आपण डेमोक्रेटिकल कंट्री आहे तर संसद मध्ये भाग म्हणजे लोकांचं रिप्रेझेंटेशन कसं आहे. ओके. डेमोक्रेसी काय आहे? फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल. तर ह्या लॉजिकनं तुम्हाला हा लक्षात आलं असतं. ओके. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भूमिराशी या आंतरजाल आधारित प्रणाली विषयी खालीलपैकी कोणते विधान लागू आहेत? तर भूमिराशी रस्ते वाहतूक व महामार्ग मंडळे चालू केली. तर भूमिराशी आहे ना. काय भूमिराशी म्हणजे लँडची जमिनीशी संबंधित आहे. ओके. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अक्रिय यांत्रिकी व्हावी म्हणून आता मला सांगा आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय का म्हणून ट्रान्सपरन्सी व्हावी म्हणून पुन्हा फॅसिलिटी प्रोव्हाइड व्हावी म्हणून करप्शन कमी व्हावं म्हणून बी आणि सी तर पॉझिटिव्ह वाटतंय. हे दोन कटले आता याच्यावरतीच खेळ आहे आपला सर्व. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. जर असं कॉमन थिंकिंग न जरी तुम्ही आला तर 50-50 पर्यंत तर तुम्ही पोहोचू शकतात. ओके. पुढचा प्रश्न. रिओ +20 संयुक्त राष्ट्रे निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? रिओ 20 बद्दल विचारले. तर रिओ 20 राष्ट्रीय ह्याच्यामध्ये आता बघा जून 2012 मध्ये झालती 2014 मध्ये नाही. ओके. आणि ह्यामध्ये MD सहस्त्रक विकास ध्येय नव्हतं. सहस्त्रक विकास 8 15 पर्यंत ऑलरेडी डिस्कस आहे. पुढे पण अजून प्रश्न आहे त्याच्यावरती. या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेणार आहे असं काही झालेलं नव्हतं. तर उत्तर याचं 3 आहे हरित अर्थव्यवस्था
आता हरित अर्थव्यवस्था म्हणलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? PAGE, पार्टनरशिप फॉर ऍक्शन ऑन ग्लोबल इकॉनॉमी, ज्यालाच हरित अर्थव्यवस्थेशी अर्थव्यवस्थेवरील कृतीसाठी भागीदारी, जी 2030 काय 2013 ला लॉन्च झाली आहे आणि 2030 पर्यंत टार्गेट अचीव्ह करायचं आहे. आता आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणलं की लक्षात आलं पाहिजे SDG चं गोल नंबर कितवं? 8वं. ऑलरेडी बघितलंय साईड वरती जाऊन त्यांच्या. आता SDG चं 8वं गोल काय करतंय? तर हे प्रमोट करतं सस्टे सस्टेन इन्क्लुझिव्ह सस्टेनेबल इकॉनॉमिकल ग्रोथ, फुल अँड प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट, म्हणजेच काय? शाश्वत, सर्वसमावेशक, शाश्वत आर्थिक वृद्धी, पूर्ण आणि उत्पादक रोजगाराचा प्रोत्साहन देणे. ओके, आय होप क्लिअर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. नीती आयोगाचे, ओके, नीती आयोग बेस्ड प्रश्न आहे. तर नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्ट निर्देशांक अहवालाप्रमाणे 2020-21 भारताची उद्दिष्ट निहात कामगिरी असे दर्शवते की, तर ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहे. आपण 2023 साठी नीती आयोग आणि SDG चं काय काय आहे ते ऑलरेडी पूर्ण डिस्कस केलं 2023 साठी. ओके, तर पुढचा प्रश्न. SDG 17 गोल पण पाहिलेले आहेत त्याच्यामुळं आता पुढे बघूयात आपण. ओके, आता परत MDG वरती प्रश्न आलाय जो की खूप वेळेस आपण बघितलाय 2015च्या अंतिम रेषेमुळे. ओके, 2015 ला रिप्लेस केलं तर त्यांनी काय याला MDG ला SDGs ने. ओके, महिला सक्षमीकरण हे अजून महत्वाचे आव्हान आहे. बरोबर आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर बी आणि सी उत्तर आहे. भारताची अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केली आहे म्हणतायत, तर हे चुकीचं आहे. इवन आता बघा, आणि A आणि C तर सोबत पण जाणार नाही. कॉमन थिंकिंगला लावले तर A आणि C जाणार, दोन गटले. कारण की बघा, हे काय म्हणतं? दारिद्र्य घट साध्य केली आहे आणि हे काय म्हणतं? सक्षमीकरण अजून पण अहवाल आहे, नाही येणार. ओके, चला नेक्स्ट. महिला उद्योजकांच्या पाठिंबा देण्यासाठी महिला बाल विकास मंत्रालयाचे सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव आहे महिला ई हार्ट. ओके, एक थांबा केंद्र योजना काय आहे? तर हे पण महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सुरू केलेलं आहे. आणि यालाच न सखी असं पण म्हणतात बघा, याच प्रोग्रामला सखी असं म्हणतात. हे बघा, जर महिलावरती काही अत्याचार झाला, हिंसा झाला, तर या मुद्द्यांना तोंड देण्यासाठी एक केंद्र योजना ही सुरू केली आहे. महिला ई हार्ट ही एक डिजिटल इंडियाच्या अंतर्गत चालणारा प्रोग्राम आहे. स्वाधार योजना म्हणजे नावात काय? स्वधार म्हणजे स्वतःचा आधार. आता लक्षात ठेवा, ही पण काय? महिला बाल विकास केंद्र आहे याच्यामध्ये. ही 2002 मध्ये सुरू झालेली आहे. आता कसं आहे, एखादी कठीण परिस्थितीमध्ये कसं, आता हे जागा आहे इथे, इथले सर्व लोक काही कारणामुळे काय झाले, हे दुसरीकडे राहायला गेले आणि गव्हर्नमेंटने दुसरीकडे त्यांना राहायला जागा दिली. पण ह्या ज्या महिला आहेत त्यांना पुनर्वसनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गरजा, जसे की अन्न, वस्त्र, निवारा, हेल्थ केअर, हे सर्व गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार अंडर आधार योजना. डिजिटल भारत 2019 ला लॉन्च केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. NCST, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत कोणती विधान बरोबर आहेत? NCST 338, NCSC 338 सब क्लॉज ए, NCST 338B सब क्लॉज B, NCBC. ओके, हे कशाच्या अंतर्गत आहेत? तर हे 1919 मध्ये चालू झालेल्या मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअरच्या. हे 24व्या अस्तित्वात आलेलं आहे, घटनास्थक संस्था आहे. तर 89th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2004. ओके, ही महत्वाची कोणती घटना दुरुस्ती आहे ते आपण ऑलरेडी एक म्हणजे आपण रिव्हिजन मध्ये एक सेपरेटली मी एक्सप्लेन केलं सर्व. ओके, तर उत्तर काय आहे? तर ही अनुसूचित जमाती हक्क आणि संरक्षण, वंचने वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारीची चौकशी करते, हे आयोगाचे कार्य आहे. आदिवासी समाजाला साक्षरता दर सुधारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आरोग्याच्या आदिवासी महिलांची काय सक्षमीकरण सुलभ करणे, हे आयोगाचे कार्य आहे. ओके,
तर उत्तर आलंय वरीलपैकी सर्व. मित्रांनो, जर तुम्हाला हे माहित नसलं हे, इवन तो हा खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे, आता तर पण तुम्हाला लक्षात नसेल की हे 2004 मध्ये झालं की आता ऑप्शन पण बघा एक्झामिनर कसे दिले. आता हे सी आणि डी कसे एकदम पॉझिटिव्ह आणि वेलफेअरचे. ओके. आणि याच्यात पण स्कीम पण काय म्हणजे हे नाव पण काय अनुसूचित जमाती यांच्या काहीतरी राष्ट्रीय अनुसूचित आयोगात म्हणजे यांच्यासाठी यांच्या वेलफेअरच काहीतरी बघायला ना. हे बघा, साक्षरता सुधार करणे, महिलांचे सक्षमीकरण. म्हणजे सी आणि डी तर बरोबर आहे, सी आणि डी तर कुठंच नाहीयेत. ओके, वरीलपैकी सर्व उत्तर आहे का नाही. कॉमन अंडरस्टँडिंग आहे. ओके, फक्त ब्रेन आपला एकदम ऍक्टिव्ह ठेवायचा आणि चालू व्हायचं. ओके, खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवा संस्था या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात? म्हणजे त्याच्या, तर आता हे बघा, औपचारिक अनौपचारिक गट म्हणजे फॉर्मल इनफॉर्मल ग्रुप, धर्मदाय संस्था, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन, समाज गटाधारित संस्था, कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आणि समर्थक संस्था, सपोर्ट ऑर्गनायझेशन. आता पाचवी कोणती आहे? नॉन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे गैर सरकारी विकास संस्था. सहावी आहे नेटवर्क फेडरेशन ऑफ सच ऑर्गनायझेशन म्हणजे सेवाभावी संस्था. ह्या 6 संस्था याच्यामध्ये येतात. ओके, नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणती पद्धत पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी वापरतात? याला पॅरालॅक्स पद्धत म्हणतात. स्लोप आणि टॉपिंगची पद्धत हे बघा, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल स्लोप डिस्टन्स आहेत. आता हे माउंटेन आहे, यांचं मोजण्यासाठी स्लोप टॉपिंग. इको म्हणलं काय येणार पाहिजे? टू मेजर स्पीड ऑफ साऊंड. आता डायरेक्ट डिस्टन्स कशासाठी? रोड, रेल्वे वगैरे मोजण्यासाठी. ऑल क्लिअर. नेक्स्ट प्रश्न. ओके, त्याच्या आधी मला थोडं पाणी पिऊ दे. ओके, वेन पोटेन्शियल डिफरन्स. याच्या आधी ना एक लक्षात ठेवा, आपण लहानपणापासून वाचलेला आहे व्ही इक्वल्स टू आय आर. ओके, काय दिलंय त्यांनी? पोटेन्शियल डिफरन्स 33. पोटेन्शियल डिफरन्स 33, व्ही 33 दिलंय. करंट किती आहे? 100, नाही सॉरी, करंट किती आहे माहित नाही. 110 काय आहे? ओके ठीक आहे, पहिले पाहूयात आपण. पोटेन्शियल डिफरन्स 33, रेजिस्टन्स 110. 110 काय? रोध आहे म्हणजे रेजिस्टन्स किती? 110. आर ची व्हॅल्यू किती आहे? 110. म्हणजे आय काढायची असणार आहे आपल्याला, करंट काढायचा आहे. 33 बाय आय किती आला? 0.3 एम्पियर. ओके, आता पुढे काय दिलं बघूयात. 500 ओहम रोध, 500 रेजिस्टन्स असल्यावर उपकरणातून तेवढीच विद्युत धार वाहू देण्यासाठी त्यांच्या दोन टोकामध्ये किती विभंगावर प्रयुक्त करावे लागते? म्हणजे हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स टू बी अप्लाइड. ओके, सेम करंट आताच आपण करंट काढला याच्यावरून होती हे याच्यावरून आपण करंट काढला. ह्याच करंट वरती ते 500 काय म्हणतात रोध लावायचा आहे. म्हणजे व्ही काढायचं आहे आपल्याला. व्ही इक्वल्स टू काय? व्ही इक्वल्स टू आय आर. करंट किती आहे? 0.3. कसा 0.3? याच्यावरून काढलाय. इथं काय दिलंय त्यांनी? सेम करंट. सेम करंट दिले म्हणून 0.3 दिले. याच्यावरून 0.3 काढलंय. ओके, कन्फ्युज होऊ नका. आता रेजिस्टन्स किती आहे? 500 रेजिस्टन्स होऊन दिलंय. आता याला कॅल्क्युलेट करा. 15 किती आलं? 4 का 3 येतंय? कॅल्क्युलेट व्यवस्थित करा. 4 ऑप्शन उत्तर येते 150 आहे. ओके, हे डेसिमल मध्ये जातंय म्हणून 150, नाही तर घाई घाईत हे करतात. ओके, आन्सर 150 आहे. ओके, गॉट इट. नेक्स्ट, नॅचरल मॅग्नेट कोणतं आहे? तर ते नॅचरल मॅग्नेट आहे लोडस्टोन. अजून कोणते आहेत? मॅग्नेट्रॉन आणि मॅग्नेस्टोन. काय? मॅग्नेस्टोन्स. पुढचा सोनार तंत्र यासाठी वापरले जातात. सोनार हे साऊंड नॅव्हिगेशन रेंज. आता साऊंड रिलेटेड कोणते त्याच्यात बघा, एकच आहे ऑप्शन 4, सबमरीन. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. कॅल्क्युलेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द साऊंड वेव्ह हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 1000 आणि वेव्हलेंथ आहे 0.25 आणि ते ट्रॅव्हल करतोय 5 सेकंदाने. आपल्याला काय काय दिलंय? काय काय दिलंय त्यांनी? फ्रिक्वेन्सी दिली, वेव्हलेंथ दिली आणि टाइम पण दिलाय.
आपला फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. पण स्पीड साठी काय फॉर्म्युला आहे? फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. व्हॅल्यू पुट करा. 250 मीटर डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. स्पीड भेटली 250. टाइम दिलेला आहे. टाइम किती आहे? 5 सेकंद. कॅल्क्युलेट करा. 1250 मीटर. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न पाहूयात आता. दोन समतल दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. ही मांजर आहे इकडे एक इकडे. जर दोन समतल आरशामध्ये आरशाचा कोन 30 अंश आहे. ओके. मांजराच्या किती प्रतिभा बनतात? हा प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी एक लक्षात ठेवा. नंबर जर इव्हन आहे हं, तर इमेज कशा ऑब्टेन होतात आपल्याला? सिमेट्री. नंबर जर ऑड आहे, ऑब्जेक्ट असिमेट्रिक. ओके. आठवतं का एक प्रश्न होता EM F वाला, ग्रेटर दॅन 0 आणि ग्रेटर दॅन 1. ओके. त्याच प्रश्नाच्या बेसवरती हा प्रश्न भरलेला. ओके. आता ओके, तर काय सांगितले आपल्याला? आता हे नंबर कसं काढायचे? आधी बघा, नंबर काढायचा फॉर्म्युला काय? 360 भागिले किती दिलाय अंश? 360 30. किती आहे हे? 12. ओके. 12 12 काय आहे? 12 काय आहे मित्रांनो आपला? 12 आपला आहे इव्हन नंबर, म्हणजे सिमेट्रिक आहे. असं आहे का? तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला n-1 करावं लागेल, कारण की तिथे काय तिथे दिले, एक जी इमेज आहे ना ती ओव्हरलॅप असते. ओके. त्याच्यामुळे याचं उत्तर 11 आहे, नाही की 12. ओके. The number of which is नेक्स्ट प्रश्न. ही स्टेप लक्षात ठेवा. इथं 12 मध्ये कन्फ्युज होता ना, n म्हणजे समेट्री. तर ह्याच्या नंतर आपल्याला ही स्टेप करणं आवश्यक आहे. ओके. n व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला ही काढणं आवश्यक आहे. तर म्हणजे ही आपली जी इमेज आहे तर ती कशी असणार आहे? तर ही असिमेट्रिक आहे. ओके. असिमेट्रिक आहे म्हणजे असममितपणे आहे. ओके. जर याच जागेवर जर मित्रांनो हे 12च्या ऐवजी आपण n-1 करणं आहे बरं का. प्रत्येक वेळेस n ची व्हॅल्यू आल्यानंतर n-1 करणं आहे. सपोज इथं n ची व्हॅल्यू आली असती 9. 9. तर 9-1 8. काय आलं असतं? सिमेट्रिक. ओके. असे इथे थोडंसं कन्फ्युज नका हो n-1, कारण की इथं कसं घाईघाईत आपण वाटतं n इक्वल्स टू इव्हन आहे, सिमेट्री असणार आहे. मग डायरेक्ट n चा व्हॅल्यू हे 360 घेतलं आणि 30 काढलं, n वाले 12. अरे इव्हन आहे, इव्हन आहे. ओके. नेक्स्ट टाइम ते काय सिमेट्रिक आहे का असिमेट्रिक ते पण असे देऊ शकतात. तिथं सिमेट्रिक आहे का असिमेट्रिक आहे. ओके. त्याच्यामुळे तिथं बी केअरफुल. पुढचा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय, तर त्याच्यामुळे आपण लक्षात घेऊयात ऑक्सिन काय असतं ते. ऑक्सिनचा वापर हे काय कशासाठी करतो? हर्बिसाइड साठी करतो. हम्म? इथे इथे इथिलीन याच्या आधी बघितलं होतं. कशासाठी वापरतात? हे पिकवण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके. हे काय करतं? रेस्पिरेशन रेट वाढवतं. सायटोकायनिन काय? तर हे सेल डिव्हिजन करण्यास मदत करते. आणि ऍब्झॉर्बिक ऍसिड याला स्ट्रेस हार्मोन असं म्हणतात. ओके. पुन्हा हे सीडला जर्मिनेशन करण्यासाठी ऍब्सॉर्बिक ऍसिडचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, हा प्रश्न टफ प्रश्न आहे. ओके मित्रांनो. तर हे काय म्हणतोय? डोळ्याचा रंग पांढरा असणाऱ्या काय ड्रॉसोफिया या मादीचा डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिया नरा बरोबर संक्रमण झालं तर पहिल्या पिढीतील F1 सर्व मादी डॉफेसीच्या कोणत्या रंगाच्या असतात? तर ह्या लाल रंगाच्या आहेत. ओके. आता हे डॉफेस्पीला यालाच काय म्हणतात? फ्रूट फ्लाय. ओके. फळमाशी असं पण म्हणतात. आता हे जेनेटिक वगैरे प्रेझेन्स असल्यामुळे त्यांचं ते म्युटेशन आणि कॉम्बिनेशन वगैरे हे गोष्टी आहेत त्याच्यात. ओके. आता एक लक्षात ठेवा, त्याच्यात काय सांगितलं होतं? मेल काय आहे? तर मेल रेड येतं. ओके. लाल रंग असलेला मेल
आणि फिमेल काय आहे तर व्हाईट. आता लक्षात ठेवा. आणि यांनी काय सांगितलं आपल्याला सर्व मादी. आता हे मेलचा रेड आहे, व्हाईट कोणाचा आहे, व्हाईट कोणाचा आहे तर व्हाईट आहे फिमेल. ओके, एक मिनिट थांबा, आधी बघू द्या एकदा. डोळ्याचा रंग पांढरा असणाऱ्या डॉल्फिनच्या मादीचा. आता फिमेलला काय व्हाईट आहे, तर ऑल फिमेल असलं की याच्यामध्ये कॉम्बिनेशनला फिमेलला येणार रेड. आणि ह्याच जागेवर जर त्यांनी मेल विचारलं असतं तर मेलचा कलर व्हाईट आला असतं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम फॉर्म याच्यात वरूनच येऊ शकतात. ओके, एक लक्षात ठेवा पुन्हा. जीन्स हे जीन्सचं प्रेझेन्स म्हणजे लक्षात यायला पाहिजे एक्स क्रोमोझोम्स. ओके, डिपेंड ऑन एक्स क्रोमोझोम्स. जीन्स प्रेझेन्स डिपेंड ऑन एक्स क्रोमोझोम. नेक्स्ट. अच्छा, व्हायरॉइड बद्दलच्या 3 गुणधर्म विचारलेत. आता आपल्याला एक्झामिनरने हिंट कशी दिली, 3 गुणधर्म. आता मला ना माहिती नाही हा प्रश्न कसा आहे, काय आहे. हा? पण एवढं लक्षात ठेवा, इथे काय म्हणतोय तो. एक मिनिट, ह्याला ना इंग्लिश मध्ये आपण डील करू. ओके, मच स्मॉलर इन साइज दॅन व्हायरस. व्हायरस पेक्षा छोटी साईज आहे. कन्सिस्ट ऑफ सर्क्युलर RNA molecules. RNA molecules covered by protein coat. Infect the plant cell. आता मला एक सांगा, हा एक प्रोटीन कोट आहे. प्रोटीन काय आहे, बिल्डिंग ब्लॉक आहे. आपल्याला माहिती आहे प्रोटीन काय असतं, बिल्डिंग ब्लॉक असते. बिल्डिंग ब्लॉक, जिम मध्ये गेल्यावर प्रोटीन घेतात ना, सोप्या भाषेत बिल्डिंग ब्लॉक. तर मला सांगा, ही बिल्डिंग ब्लॉक बनवल्यावर इन्फेक्ट द प्लांट सेल. इन्फेक्ट होतं का प्लांट सेल वरती, म्हणजे सी आणि डी सोबत असणार आहेत का, नाही, सी आणि डी. आलो 50-50 पर्यंत. आता मराठी वाल्यांना बघा. RNA रेणू प्रथिन प्रोटीन आवराचे आच्छादित असते. काय प्रोटीनचं आच्छादित आहे. पादन पेशी संक्रमित करते. झालं का, होतं का हे. प्रोटीन आताच काय म्हणलं, बिल्डिंग ब्लॉक आहे, म्हणजे असं कव्हर करते. आणि काय म्हणतो हे संक्रमित करतात, म्हणजे सी आणि डी सोबत. ओके, 50-50 पर्यंत आलो. आता व्हायरॉइड्स. तर व्हायरॉइड्स मित्रांनो हे व्हायरस सारखे असतात, हे खूप व्हायरस पेक्षा छोटे आहेत. त्याच्यामुळं हे स्टेटमेंट हे बरोबर आहे. आता हे गोलाकार RNA रेणूने बनलेले आहे, हे पण बरोबर आहे. आणि डी हे बरोबर आहे. ओके, त्याचं उत्तर आहे ABD. आता याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे व्हायरॉइड आहे ना, तर व्हायरॉइड हे एक इन्फेक्शन प्लांट आहे. आणि ह्याच व्हायरॉइड आपला पोटॅटो आहे ना, बटाट्यामध्ये जो स्पिंडल कंद रोग होतो ना, तर हा व्हायरॉइड इन्फेक्शन मुळेच होतो. ओके, नेक्स्ट टाइम आपल्याला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग डिसीजेस काय किंवा हे स्पिंडल ट्युबर किंवा स्पिंडल कंद हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये येतो, तर तो पोटॅटो मध्ये येतो. त्याच्यामुळे व्हायरॉइड इन्फेक्शन मुळे. क्लिअर आहे. अच्छा, कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत. कोणते घटक आहेत मातीचे, आताच बघितले होते, हे चारही घटक आहेत. ओके, आता मातीचे बघितलं, सँडचे पण बघून घेऊ. कोणकोणते सँडचे, रॉक फ्रॅगमेंट, मिनरल पार्टिकल्स आणि ओशनिक डेब्रिज. ओके, आता हे नाही, रंगद्रव्य कोणते आहे आपल्याला माहिती आहे, रेड कलरची लॅटरल सॉइल, आयन ऑक्साइड, पुन्हा ब्लॅक रेगुर सॉइल, बेसॉल्ट रॉक. काय कलर आहे की नाही रंगद्रव्य. अल्युवियल सॉइलचा रंग कसा आहे, ग्रे. ओके, रासायनिक पदार्थ ऑलरेडी पूर्ण पाहिले. आता पुढचा प्रश्न, सॉरी, प्राणी वर्गाचे. आता याची ट्रिक काय होती, राजाने पाहिला चष्मा आणि फॅमिली जाते झोपी. काय आलं याचं, किंग, फायलम, ग्लास, ऑर्डर, फॅमिली, जीन्स, स्पीसीज. राजाने पाहिला चष्मा आणि आणि फॅमिली जाते झोपी. ऑल क्लिअर. पुढचा प्रश्न,
ओके, पुढचा प्रश्न. परिसंस्था ही निसर्गाच्या स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील विधाने खालील क्रिया घडतात. आता परिसंस्था म्हणतोय तो काय म्हणतो, इकोसिस्टीम इज अ सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेनेबल स्ट्रक्चर and function unit of the nature which biotic and abiotic compound are linked with the following processes. तर याच्यामध्ये मित्रांनो ह्या चारही प्रोसेस होतात: उत्पादकता, कुजणे, पोषण चक्र आणि ऊर्जा प्रवाह. आता आपल्याला महत्वाचं आहे की ह्या काय काय येतं. प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? आता प्रोडक्टिव्हिटी लक्षात यायला पाहिजे, डिपेंड ऑन प्लांट स्पीसीज आणि त्याला इन्व्हायरमेंट कसं भेटलंय, पोषण तत्व काय भेटले. डिकम्पोजिशन. आता प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो की कुजण्याच्या कोणकोणत्या किती स्टेप आहेत, कोणत्या स्टेपला काय काय होतं. पहिली स्टेप आहे कुजण्यामध्ये फ्रॅगमेंटेशन, ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला ब्रेकडाऊन होतं. पहिले सांगा डिकम्पोजिशन म्हणजे काय, कुजणं म्हणजे काय. कुजणं म्हणजे काय असतं? ब्रेकडाऊन होणं. ओके, मोठी गोष्ट ब्रेकडाऊन होते. आता एक्झाम्पल बघायचं. मातीमध्ये आपण एक आता ऍपल आहे ना, आपला ऍपल खाल्ल्यानंतर ते उरलेलं सगळं आपण मातीत टाकतो. ते काय, काही काळानंतर ते काय होतं, मातीमध्ये विलीन होऊन जातं. त्याला त्या पूर्ण प्रोसेसला डिकम्पोजिशन म्हणतात. मोठी सांगितलं मी तुम्हाला. ओके, आता डिकम्पोजिशन पहिल्या याला काय म्हणतात, पहिल्याला काय म्हणलं आपण, पहिली प्रोसेस काय, फ्रॅगमेंटेशन. म्हणजे काय होतं तिथे, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला ब्रेकडाऊन होतं, म्हणजे मोठे मोठे तुकडे ऍपलचे छोटे छोटे झाले ते. दुसऱ्याला काय, लिचिंग. ही लिचिंग कुठे होतं, डीप सॉइल मध्ये होतं, त्या मातीमध्ये खाली टाकल्या मध्ये होतं. तिसरं काय, कॅटाबोलिझम. कॅटाबोलिझम म्हणजे काटतंय, ओके, ब्रेक करते. जे उरलं होतं ना फ्रॅगमेंटेशन मध्ये, जेवढं ब्रेक झालं लिचिंगच्या नंतर उरलेलं जे राहतंय त्याला अजून ब्रेक करण्याचं काम काय करून करतं, कॅटाबोलिझम करतो. त्यानंतर ह्युमिफिकेशन, म्हणजे त्यावरती ह्युमस काय करतं, ह्युमस डिग्रेड बाय मायक्रोब्स. ओके, मायक्रोब्स न हे होतं, डिग्रेड होतं. आणि लास्ट जे आहे मिनरलायझेशन, म्हणजे इनऑर्गॅनिक, म्हणजे सगळ्यात सोपं मिनरल बनणं. आता एक एक्झाम्पल आहे. आता बघा, जिथे आज आता बघा जे गल्फ कंट्रीज आहेत ना, तर लाखो वर्ष आधी ना गल्फ कंट्रीच्या तिथं होता समुद्र. ओके, तर तो समुद्र म्हणजे कालांतराने त्या तिथे काय झालं, त्या समुद्राचं वाळवंट बनलं. आणि तिथं का म्हणून आपल्याला ऑइल वगैरे मिळतं, तर हे तिथं जे ॲनिमल्स, सगळ्या सोबत कार्बन्स उरलं होतं ना ज्या ॲनिमल्सच्या बाहेरचं, त्याच्यापासून काय बनलं ते फॉसिल फ्युल्स. नॉट ओन्ली कार्बन, खूप सारे एलिमेंट आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं. तर याच्यातनं काय बनलं ते, त्याच्यामधनं ते सगळे जमिनीत गेले. मिलियन्स इयर त्या ह्या 5 प्रोसेस बंद गेले बघा: फ्रॅगमेंट, लिचिंग, कॅटाबोलिझम, ह्युमिफिकेशन, मिनरल, आणि शेवटी मिनरलायझेशन बनलं, म्हणजे फॉसिल फ्युल बनलं. ओके, आणि असल्या प्रोसेस कंटिन्युअसली चालू असतात, पण ह्या खूप स्लो असतात. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. त्याच्यानंतर बघा कोल माईल झालं वगैरे वगैरे सगळं ह्याच्यात येतं. नेक्स्ट प्रश्न. अरे नाही, बाकीचं राहिलं ना, न्यूट्रियंट सायकल. न्यूट्रियंट सायकल, पोषक चक्र, यालाच अजून काय म्हणतात, जैव रासायनिक चक्र. तर याचा अर्थ काय होतो, जी सायकल असते ना न्यूट्रिशनची, ओके, न्यूट्रियंट्सची सायकल ही इकोसिस्टीमच्या मध्येच फ्लो होते. ओके, पोषक चक्र, ऊर्जा प्रवाह हा युनिडायरेक्शनल असतो. ओके, एक्झाम्पल काय, फूड चेन, म्हणजे प्रायमरी नंतर सेकंडरी टर्शरी, असा हे ऊर्जा प्रवाह होत असतो. सॉरी. नेक्स्ट, पिट्युटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी म्हणून असून मेंदूमधील हायपोथॅलम मध्ये असतात. तर ती अनेक संप्रेरके स्रवते. मित्रांनो हा ना
लिटल हा टफ प्रश्न ओके. पिट्युटरी ग्रंथी आपल्याला माहिती आहे की याला मास्टर हे म्हणतात ओके, एंडोक्राइन ग्लँड्स म्हणतात ओके. पण इथं आपलं फक्त 50-50 पर्यंत येत होतं याच्यावरून. आता खरा खेळ अच्छा, आणि याच्यावरून आपल्याला ए सी पण लक्षात येतं. ए सी पिट्युटरीच्या मागील भागातून एक्स्ट्रोप्रोसिन आणि वेक्स्ट्रोप्रोसिन ही प्रवृत्ते हे होतात, सिक्रेट होतात. ओके, ही पिट्युटरी मास्टर ग्लँड आहे हे आपण आधीच्या पीवायक्यूज मध्ये आलेला आहे हा प्रश्न, त्याच्यामुळे आपल्याला हे इलिमिनेट केलं बघा, हे दोन आहेत. पण आता डी बरोबर आहे का नाही हे तर चुकलंय. तिच्या पुढील भागात न्यूरोहायपोफायसिस तर मागील भागात ॲड्रोनोहायपोसिस असतात. तर हे तर चुकलेलं विधान आहे. आता ॲड्रोनोहायप्सिस म्हणजेच यालाच काय म्हणतात, अँटेरियर पिट्युटरी असं पण म्हणतात ओके, अँटेरियर पिट्युटरी ओके. ही स्वॅप केलेली आहे, ही पुढील भागात ॲड्रेनो हायपोसिस आहे, मागलच्या भागात न्यूरोपोसायसिस आहे. आता डी डी हे चुकीचंच विधान आहे. आता डी मध्ये जे दिले ना आपल्याला ते महत्वाचं आहे, कारण की त्याच्यावरती प्रश्न फॉर्म होऊ शकतो. आधी पिट्युटरी ग्लँड काय ते लक्षात घ्या. ही मास्टर ग्लँड आहे ते तर आपल्याला माहित आहे. ही प्रेझेंट असते कुठे, बोनी कॅव्हिटीच्या तिथे प्रेझेंट असते. आता टी एस एच काय आहे, टी एस एच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे ऍक्ट ॲज अ थायरॉइड ग्लँड्स ओके, थायरॉइड ग्लँड्स म्हणून ऍक्ट करतं आणि थायरॉक्सिन सिक्रेट करतं ओके, थायरॉक्सिन. ते झाल्यानंतर एसी टी झेड जे ॲड्रिनो कोर्टिकोट्रोपाइन हार्मोन. तर हे ॲड्रिनोकोर्टिकोट्रोपाइन काय रिलीज करतं, तर कोर्टिकॉड पुन्हा स्टेरॉइड हार्मोन्स हे सिक्रेट करतं ओके. टफ टर्मिनॉलॉजीचे पण इम्पॉर्टंट आहेत, कारण की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके. जर तुम्हाला सर हे मास्टर ग्रंथ असते, मास्टर इंडोक्राइन ग्लँड्स आहेत, तर तुम्ही हे माहित असलं असतं ना व्यवस्थित, आपले जुने पीवायक्यू तुम्ही बघितले असताना अनालिसिस, तुम्हाला लक्षात आलं असतं, तुम्ही 50-50 पर्यंत पोहोचला असतात ओके. आणि हे माहित असल्यामुळे सी बोनस मध्ये आपल्याला लक्षात आलंय. पूर्ण खेळ होता तो ह्या डी वरती ओके. ओके, नेक्स्ट. ड्युरिंग क्रेब्स सायकल इन रेस्पिरेशन. आता लक्षात ठेवा, क्रेब्स सायकल कशासाठी असते, तर रेस्पिरेशन साठी असते. फ्युमेरिक ऍसिड कन्वर्ट इनटू मॅलिक ऍसिड बाय रिकाम जागा ओके. फ्युमिक ऍसिड कन्वर्टेड बाय तर ही मॅलिक ऍसिड बाय हायड्रेशन ओके, हायड्रेशन मध्ये कन्वर्ट होते. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर डिहायड्रेशन कुठं हे येते, ऑकर्स इन मायटोकॉन्ड्रिया. आपल्याला माहिती आहे डिहायड्रेशन काय असते ओके. ज्या वेळेस सिट्रिक ऍसिड कन्वर्ट इनटू आयसोसाइट्राइट, आणि आपल्या सोप्या भाषेत सांगायचं काय, पाणी पिलं नाही की डिहायड्रेशन, पाणी पिलं नाही खूप वेळ तर डिहायड्रेशन ओके. सिट्रिक ऍसिड कन्वर्ट इनटू आयसोसाइट्राइट ओके. डिहायड्रेशन झालं. डिहायड्रोजनेशन हे वेगळ्या. डिहायड्रोजनेशन म्हणजे काय, डी हायड्रोजनला रिमूव्ह करणं. ब्रेक करा मित्रांनो, वर्डला ना ब्रेक करा. डिकार्बोनेशन काय, रिमूव्ह कार्बन, कार्बो कार्बन. तर आपलं 4 आहे. आता पुढे बघूयात आपण. पुढे आहे हिरा. हिरा काय आहे, ते ग्रॅफाइट काय आहे, फुलेरिन्स काय आहे, ते डायग्रामच आपण बघितलं होतं ओके. आता तर डायमंड काय, तर मित्रांनो हा आहे क्रिस्टलाइन ॲलोट्रॉपी, कार्बनचा ॲलोट्रॉपी, sp3 हायब्रिडाइज्ड. त्यानंतर टेट्राहेड्रॉन, टेट्रा टेट्राहायड्रेशन सॉरी. हिरा नैसर्गिक काय आहे, तर स्फटिक आहे हे लक्षात ठेवा ओके. कार्बन ॲलोट्रॉप झालं ना. आता पुढचं बघूयात. टेट्रियमचा अनुक्रमांक आहे, टेट्रियमचा अनुक्रमांक आहे 0-1. टेट्रियम हा हायड्रोजन अणूच्या समस्थापिकेच्या स्वरूपात असते. काय, हे हायड्रोजन अणूच्या समस्थापिकेच्या स्वरूपात आहे. आता 0.3 काय आहे, तर ते आहे लिथियम, जे न्यूज मध्ये खूप असतं
ओके, ॲटॉमिक नंबर 0.3 आहे. हे अल्कली मेटल आहे, लाइटेस्ट मेटल, सॉफ्ट मेटल आहे, जे की चाकून पण कापलं जातं. कोणतं? लिथियम. लिथियमचा वापर बॅटरीज मध्ये होतो. ओके. आणि हा फक्त नायट्रोजन सोबत रिॲक्ट होतो. त्याच्यानंतर बघा, म्हणजे एक लक्षात ठेवा, हा ट्रिटियम झालं ना. ट्रिटियम काय? हायड्रोजनचे अणू. ओके, आयसोटोप ऑफ हायड्रोजन ते सांगितलं ना. आता हे ॲटॉमिक वेट 0.4 हे ना बेरिलियमचे. तर हे फर्स्ट अल्कलाइन अर्थ मेटल आहे आणि नॉट हे प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला मिळत नाही. ओके, हे सॉलिड, नॉन मॅग्नेटिक आणि ग्रे कलर मध्ये आपल्याला मिळतं. आता 0.2 हेलियम, ज्याचा वापर बलून्स मध्ये केला जातो. हा लाइटेस्ट गॅस आहे, नोबल गॅस आहे. ओके, नोबल गॅस मोनो ॲटॉमिक इन नेचर असतात. पुढचा. अच्छा, पृथ्वीच्या वातावरणाच्या भागात व वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70 भाग आपण आता हे बघितलंय बघा. अर्थच्या नंतर काय? ट्रोपोस्फियर, नंतर स्ट्रॅटोस्फियर, नंतर मेसोस्फियर, थर्मोस्फियर. ओके. तर स्ट्रेटोस्फियर ते, अच्छा, ट्रोपोस्फियरचं किती? 1 ते 16, ट्रॉपोस्फियर 50, त्याच्यानंतर हे किती? मेसोस्फियर 80, आणि हे काय आहे तर थर्मोस्फियर 600. आता ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर कसं आहे, आणि मेसोस्फियर कोल्ड आहे, ट्रोपोस्फियर हॉट आहे. हे हॉट आहे, हे कोल्ड आहे. ओके. तर याने आपल्याला काय विचारलंय? 70% भाग वातावरण हवेचे आहे. तर हेच ट्रोपोस्फियर आहे. हे थिकनेस मॅक्झिमम ऍट काय? इक्वेटर. इक्वेटरच्या तिथे हे मॅक्झिमम आहे. स्ट्रॅटोस्फियर टेम्परेचर, वॉर्म लेयर, हाय प्रेशर. ओके. तर कूल लेयर फॉर्म होतं. ओके, एवढंच लक्षात ठेवा. एवढंच लक्षात ठेवा, हे मेसोस्फियर काय तर मेसोस्फियर हे कोल्ड आहे, थर्मोस्फियर हे हॉट आहे, आणि हे ट्रोपोस्फियर आणि स्ट्रॅटोस्फियर, ट्रोपोस्फियर तिथे याच्यामध्ये ओझोन लेअर आहे. तर याचं जर स्ट्रक्चर म्हणजे हे ना एका मी पुढच्या एका प्रश्नांना तुम्हाला एक्सप्लेन करतो, कारण की याच्यात थोडे कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहेत. कारण की हे ओझोनच्या तिथं जातं, पुन्हा त्याच्यामध्ये वेगळे चेंजेस होतात, खाली येतं. तर इथे खूप साऱ्या गोष्टी ना आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला एका पुढचा प्रश्न आहे आपल्याला, असा एक प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. हे ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर मध्ये खूप सारे चेंजेस, ओके, महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके. आता पुढचा प्रश्न ना, हे वन ऑफ द टफेस्ट प्रश्न आहे. मी सजेस्ट करेन स्किप करा. आपल्याला काय 100 पैकी 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे नाही, तर ते कोणाला होत पण नाही. ओके, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता हे विजोड जोडी म्हणजे काय तर लोन पेअर काय असतं, तर हे नॉन बाइंडिंग इलेक्ट्रॉन्स आहेत आणि नॉट गेट शेअर्ड, नॉन इन्व्हॉल्ड. ओके, नॉट शेअर्ड म्हणजे नॉन इन्व्हॉल्ड, कशात इन्व्हॉल्व होत नाहीत, आणि इलेक्ट्रॉन अवेलेबल टू डोनेट, गेट रिपल, आणि त्याच्यानंतर काय? बांधील म्हणजे बॉन्ड पेअर, अवे फ्रॉम न्यूक्लियस, अवे फ्रॉम न्यूक्लियस काय? प्रेझेन्स ऑफ 2 इलेक्ट्रॉन इन बॉन्ड पेअर, आणि हे रिपल होत नाहीत. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मे बी नेक्स्ट टाइम हेल्पफुल होतात, कारण की पण हा प्रश्न मी मित्रांनो लिटरल सांगतो, हा टफ आहे. पुढचा प्रश्न. रिकाम जगामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतात. तर कशामध्ये सर्वात जास्त असतात? तर ते आहे 10 ग्राम हायड्रोजन वायू. आता हा पण थोडा टफ आहे, कारण की याच्यात प्रत्येकाचं ना तुम्हाला कॅल्क्युलेट करून पाहायचंय. ओके, त्याच्यामुळे पुढचा प्रश्न पाहूयात. ओके, म्हणजे हा प्रश्न इझी आहे पण टाइम टेकिंग आहे. ओके, लास्टला सॉल्व्ह करा, कारण की प्रत्येकाचं तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार याचं. आयडोल स्फटिकचं बघा 5.92 इंटू 10⁻23 आहे. वॉटरचं 45 ग्राम आहे, तर किती? 15.05 10⁻23 समथिंग आहे. ओके. आता हायड्रोजनचं बघा, इथं काढून बघा, इथे हायड्रोजन H2.
10 ग्राम आहे, H2 म्हणजे 2 हायड्रोजन, म्हणजे 10/1 × 2 म्हणजे किती, 5 आलं. आता 5 आलं, H2 काय म्हणतात ते, 5 × Na. काय तो हा फॉर्म्युला आहे, 5 गुणिले Na ची व्हॅल्यू किती आहे आपली, Na 0.6.023 × 10⁻³ 11.23. आता हेच किती, तर हाच कितीसाठी 10 ग्रामला काढायचं आहे, काय किती आलं हे. त्याच्यामुळे ना मित्रांनो, ह्या कॉम्प्लेक्सिटी प्रश्न लास्टच ट्राय करा किंवा सोडून द्या. म्हणजे 100 पैकी 100 प्रश्न नाही सॉल्व्ह करायचे आपल्याला. निगेटिव्ह सिस्टीम असते तिथे. ऑक्सिडायझेशन स्टेट ऑफ व्ही इन, तर व्ही काय आहे, तर व्ही आहे व्हॅनाडियम. व्हॅनाडियम मी काय सांगितलं, ज्या याच्या शेवटी UM असतो ते काय, रेअर अर्थ एलिमेंट, चायनामध्ये सर्वात जास्त आहेत. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, यालाच काय म्हणतात, आता हे जी हे दिले ना, त्याला काय म्हणतात, तर याला पायरोवोनाडेट, पायरोवोनाडेट असं म्हणतात. ओके, याच्याच आयन शोज सिमिलॅरिटी विथ डायक्रोमॅटिक आयन्स. ओके, आता व्ही ची जी आहे ऑक्सिडेशन स्टेट आपण एक्स कन्सिडर करा, तर 2x. ओके, 2x. आणि ऑक्सिडेशन ऑफ नंबर ऑफ ॲटॉमिक ऑक्सिजनचे हे ऑक्सिडेशन नंबर काय आहे, ऑक्सिजन सॉरी बघा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम हा 2 आहे, -2 आहे. त्याच्यामुळे 2x इंटू सॉरी प्लस 2x प्लस 7 इन ब्रॅकेट -2, तर 7×2 = 14, 2x, आणि टोटल किती दिले यांनी हे, -4. आता हे किती, 2x इक्वल्स टू हे इकडे गेले किती झाले, 14, मायनस गेले इकडे प्लस झाले, म्हणून इथं 10x गुणिले 5, पॉझिटिव्ह 5 हा 1 आहे. ओके, हा टफ प्रश्न होता मित्रांनो, कारण की जर तुम्हाला ऑक्सिडेशनचा नंबर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम नाही लक्षात आला असता ना, तिथं 2 आहे म्हणून तुम्हाला हा प्रश्न थोडा टफ गेला असता. ओके, आता ना बाकीचे प्रश्न मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर काही सजेशन पण द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.